उपस्थित श्रोतृवर्गामध्ये असलेले मान्यवर, माझे अनेक जवळचे स्नेही आणि उपस्थित श्रोते हो, आजचं जे व्याख्यानमालेचं पुष्प आहे ते कैलासवासी आदरणीय क्रांतिकारक लिमयेंच्या स्मृतीचं आहे. आणि लिमयेंची स्मृती ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, कारण की 42च्या क्रांतीमध्ये त्यांनी जो भाग घेतला होता त्यात त्यांच्याबरोबर माझे काका श्री प्रवा टकले हे देखील सहभागी होते आणि आमच्या घराण्याचा खूप जवळचा संबंध त्यांच्याशी होता. आणि त्यांनी स्वतः जो सहभाग घेतलेला होता तो 42च्या क्रांतीचा जो सहभाग होता तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग होता. आणि आज माझ्या डोळ्यासमोर जो विषय आहे तो मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा आहे, कारण की मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हेच मुळी रामशेजच्या लढ्यापासून सुरू झालं. त्यामुळे हा एक मोठा योगायोग आहे असं मी समजतो की त्यांचा स्मृतिदिन आणि या भाषणाची मला मिळालेली संधी हा एक अपूर्व असा योग आहे. आणि त्याबद्दल मी संयोजकांचे आभारही मानतो आणि स्वतःला इथे आपण बोलवलं त्याबद्दल माझे भाग्यही व्यक्त करतो. श्रोते हो, मार्च 1682 मध्ये बादशाह औरंगजेबाने दक्षिणेमध्ये पाऊल ठेवलं आणि दख्खन सुभ्याची मुघलांची जी राजधानी होती औरंगाबाद या ठिकाणी बादशाह येऊन पोचला बुऱ्हाणपूरहून. मुघलांच्या दक्षिण सुभ्याचा तत्कालीन सुभेदार बहादूर खान कोकलताश जो एक मोठा मुघल सेनापती होता आणि त्याचबरोबर औरंगजेबाचा दूध भाऊ देखील होता आणि औरंगजेबाच्या मर्जीतल्या सेनापतींपैकी एक होता असंही म्हणता येईल. हा तिथे होता. बादशाहचा औरंगाबादला म्हणजे दक्षिणेमध्ये जे आगमन झालं त्याला फार मोठं त्याला काही कारणं होती. बादशाह केवळ एक दक्षिणेची मोहीम करायची म्हणून आलेला नव्हता. बादशाहच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने 3 महत्त्वाचे उद्देश होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा उद्देश होता की बादशाहचा सगळ्यात लाडका आणि कर्तृत्ववान मुलगा जो होता ज्याचं नाव होतं अकबर, या अकबरांनी बादशाहच्या विरुद्धच बंड केलं होतं आणि त्या बंडामध्ये त्याला राजपूतांचा म्हणजे मारवाड घराण्यातले जे राजपूत होते जोधपूरचे त्यांची त्याला त्याच्यामध्ये मदत मिळालेली होती आणि त्यांच्या मदतीने तो दक्षिणेमध्ये आला होता. 1 जानेवारी 1681ला अकबरांनी स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित केलेलं होतं आणि त्यामुळे औरंगजेबाच्या चिंतेत भर पडली होती, कारण की अशाच प्रकारे जर का त्याला दक्षिणेत अन्य सत्ताधीशांचा जर का पाठिंबा मिळायला लागला तर ह्याची झळ खुद्द बादशाहच्या सिंहासनाला पोहोचेल हे जाणण्या इतका बादशाह नक्कीच चाणाक्ष होता. कारण त्याला हे माहिती होतं की बंडखोर मुघल राजपुत्रांचा सत्तेचा मार्ग जो आहे हा नेहमी दक्षिणेतनं गेलेला होता यापूर्वी देखील त्याच्या स्वतःचा. त्यामुळे बादशाहने या गोष्टीची गंभीर दखल घेण्याचं ठरवलं. दुसरं जे कारण होतं ते म्हणजे सन 1680 मध्ये 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर महानिर्वाण झालं आणि त्यामुळे पोकळीसारखी मराठी राज्यात निर्माण झाली. मराठी राज्य हे एक नूतन स्वराज्य होतं आणि एक सार्वभौम राज्य होतं आणि ते अर्थातच औरंगजेबाच्या डोळ्यात पहिल्यापासून खूपच होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही एक चांगली संधी आहे की हे नूतन स्वराज्य कसं चिरडता येईल याचा प्रयत्न करण्याचा बादशाहचा हेतू होता. बादशाह काही दक्षिणेला नवीन नव्हता मित्रांनो. बादशाह यापूर्वी त्याच्या तरुणपणी 2दा दक्षिणेचा सुभेदार म्हणून राहिलेला होता. त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी 1637 ते 1644 आणि नंतर 1654 ते 1657-58 या दोन्ही काळामध्ये तो दक्षिणेमध्ये राहिलेला आहे. म्हणजे दक्षिणेची भूमी, दक्षिणेतली दऱ्याखोरी, दक्षिणेतली माणसं, दक्षिणेतले किल्ले या सर्वांचा तो उत्तम जाणकार होता. तिसरा हेतू दक्षिणेमध्ये येण्याचा हा होता की दक्षिणेमध्ये 2 सत्ता ज्या होत्या मुस्लिम सत्ता या तत्काळात सुद्धा शिल्लक होत्या. एक म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि दुसरं गोळकोंड्याची कुतुबशाही. या दोन्ही सत्ता या मुघलांना पहिल्यापासून खूपच होत्या. जवळजवळ 1500 साली स्थापन झालेल्या सत्ता आता अवनत झालेल्या होत्या, कारण की या दोन्ही सत्तांमध्ये पहिल्यासारखा काही आता जोर राहिलेला नव्हता. आणि दुसरं एक कारण असं होतं की या दोन्ही सत्ता बऱ्याच वेळा शिया पंथाशी निगडीत असायच्या आणि औरंगजेब सुन्नी पंथाचा असल्यामुळे त्याला ह्याचा अतिशय रोष होता. आणि मुघलांचं एक स्वतःचं धोरणच असं होतं की जास्तीत जास्त साम्राज्याची वाढ कशी करता येईल ते, आणि या कारणामुळे त्याला या दोन्ही शाया ज्या आहेत त्या संपूर्ण तो प्रदेश मुघल साम्राज्यात दाखल करण्याचा त्याचा एक महत्त्वाचा हेतू होता.
हेही कारण बादशहाच्या होतं. म्हणजे अशा 3 प्रकारच्या कारणांमुळे बादशाह दक्षिणेत आला. आपला जो रामशेखचा संबंध आहे तो सन 1682शी आहे. आपण 1680 सालचा भारत कसा होता ते थोडंसं समजावून घेऊ. कारण की इतिहासात शिरण्यापूर्वी त्या इतिहासाच्या आजूबाजूच्या परिघात काय घडत होतं, त्या भागाची भौगोलिक परिस्थिती काय असते, हे जर का आपण समजून घेतलं तरच आपल्याला इतिहासातल्या घटनांचा अर्थ लावता येतो. सन 1680 साली मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज मृत्यू पावले होते आणि त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे हे गादीवर आलेले होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुघल बादशाह औरंगजेब, त्याची जी मुघल सत्ता ही भारतातली राष्ट्रीय सत्ता होती आणि जवळजवळ भारतीय उपखंडाचा, म्हणजे अगदी नुसतंच उत्तर भाग नव्हे तर भारतीय उपखंड म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, आत्ताच्या अफगाणिस्तानचा अर्धा भाग, आत्ताचा बांगलादेश, आत्ताचा भारताचा जवळजवळ औरंगाबादपर्यंतचा प्रदेश किंवा भीमा नदीपर्यंतचा प्रदेश, एवढा प्रदेश हा मुघल साम्राज्यात समाविष्ट होता. आणि मुघल बादशाह हा त्यावेळच्या जगातल्या 3 महासत्तांपैकी एक प्रमुख सत्ताधीश होता. यावरून तुम्ही त्याच्या सामर्थ्याची आणि त्याच्या वैभवाची कल्पना करू शकता. त्याचबरोबर मी आता उल्लेख केलेल्या 2 मुस्लिम शाह्या दक्षिणेमध्ये अजूनही टिकाव धरून होत्या. गोळकोंड्याची कुतुबशाही आणि आदिलशाही विजापूरची. भारताचा पश्चिम किनारा जो आहे तो मात्र कोणाच्या असा ताब्यात नव्हता. शिवछत्रपतींनी आरमार उभं केलं होतं, त्यामुळे मराठ्यांचा जो तिथे उपस्थिती त्या किनाऱ्यावर निर्माण झालेली होती लढाऊ आरमारासह. पण त्याच्याशिवाय आधी 1510 साली गोवा बळकावलेले पोर्तुगीज आणि साधारणतः त्याच सुमाराला पश्चिम किनारपट्टीवर आलेले हबशी लोक, म्हणजे ज्यांना सिद्धी आपण म्हणतो, ज्यांनी जंजिरा हा किल्ला बळकावून तिथे स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. त्याचबरोबर 1600 नंतर पुढे आलेल्या सत्ता म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच आणि काही प्रमाणात डच, या तिन्ही सागरी सत्ता ज्या आहेत या तिथे स्थानापन्न झाल्या होत्या, तिथे दृढमूल झालेल्या होत्या. इतकी परिस्थिती होती की मुघल साम्राज्यातल्या लोकांना हज यात्रेला जर का जायचं असेल तर इंग्रज, फ्रेंच किंवा पोर्तुगीज यांचे परवाने घेऊन त्यांना जावं लागत होतं. कारण की मुघल साम्राज्याचं स्वतःचं असं लढाऊ आरमारच नव्हतं मुळामध्ये. आणि त्यांनी ती जी काही सगळी जबाबदारी आहे ती या सिद्धीवरती सोपवून दिलेली होती. अगदी दक्षिणेकडे काही हिंदू राज्य जी आहेत, मदुरा वगैरे त्या भागामध्ये विजयनगरचा अंशतः राहिलेली राज्य ही स्वतंत्र होती. आणि त्याचबरोबर जो आदिवासी पट्टा आहे म्हणजे गोंडवन ज्याला आपण म्हणतो मध्य भारतातला, ती देखील सत्ता ज्या आहेत त्या देखील स्वतंत्र होत्या. याच्यामध्ये एक मोठा जो भाग होता तो म्हणजे राजपूतांचा होता. आणि राजपूतांची बरेच राज्य होते, परंतु 3 राज्य ही प्रामुख्याने राजपूतांची होती. त्याच्यामध्ये जयपूर हे नंतर तयार झालेलं आहे, त्याला अंबर घराणं म्हणत असत, ज्याच्यात मिर्झाराजे जयसिंग ज्याचे राजे होते. त्याचबरोबर मारवाड ज्याचा मी आत्ता उल्लेख केला म्हणजे जोधपूरचं संस्थान, आणि त्याच्यानंतर मेवाडचं संस्थान ज्याची राजधानी उदयपूरला होती. त्यातल्या त्यात मेवाडचं संस्थान हे तुलनेने मुघलांपासून पटकून राहत असे, कारण की काही अटी ज्या होत्या त्या ह्याच्या राणा प्रताप नंतर मान्य करण्यात आलेल्या होत्या की त्यांनी तिथे मुजऱ्याला यायचं नाही, आपल्या मुली द्यायच्या नाही वगैरे वगैरे. पण या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छेन की आपल्या डोळ्यासमोर असलेली राजपूतांची एक प्रतिमा जी आहे ती आणि या 17व्या शतकामधलं राजपूतांचं जे वागणं आहे याच्यात खूप फरक आहे. मुघल साम्राज्याचा कणा राजपूत लोक होते आणि राजपूतच जवळपास मुघल साम्राज्य चालवत होते असं माझं मत आहे. म्हणजे लष्करी दृष्ट्या बाकी सर्व प्रकारची मुलकी ज्या गोष्टी आहेत त्या आणि सुभेदाऱ्या ज्या आहेत या कुठल्याच प्रकारे हिंदू लोकांच्या हातामध्ये औरंगजेब बादशहाने ठेवलेल्या नव्हत्या. त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये महाराजा मिर्झाराजा जयसिंग आणि महाराणा जसवंत सिंग हे दोघंच हिंदू फक्त कुठल्या तरी सुभ्याचे प्रमुख म्हणून नेमले गेलेले होते. आपण आता महाराष्ट्रामध्ये येऊ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे आले, परंतु गोंधळाची परिस्थिती रायगडावरती निर्माण झाली होती आणि सोयराबाई आणि मंत्र्यांना राजारामाला गादीवर बसवण्याची इच्छा होती. या सगळ्या धामधुमीमध्ये 1 वर्ष गेलं. 16 जून 1680ला छत्रपती म्हणजे संभाजी महाराजांनी मंचकारोहण केलं, पण त्यांचा प्रत्यक्ष जो राज्याभिषेक आहे हा मात्र पुढे जानेवारीमध्ये झाला 81मध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपली पूर्णपणे पकड बसवायला संभाजीराजांना तेवढा वेळ मिळाला नाही. परंतु याच दरम्यान ज्याचा उल्लेख मी आधी केला तो राजपुत्र अकबर जो आहे, शहाजादा अकबर जो आहे, तो महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यांनी जूनच्या सुमाराला त्यांनी तो त्रिंबक इथे आला होता आणि नंतर त्यांनी पातशापूरला येऊन छत्रपती संभाजीराजांची भेट घेतली. त्याच्यामध्ये जी मसलत होती ती मराठे, दक्षिणेतल्या शाह्या आणि मुघल बंडखोर राजपुत्रांनी एकत्र येऊन औरंगजेबाला शह द्यायचा अशी त्याच्यामध्ये भूमिका होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभं जे केलेलं होतं
ते संभाजी राजांकडे आलं आणि ते अतिशय मजबूत अवस्थेमध्ये त्यांच्याकडे आलं. स्वतः संभाजी महाराज हे लढाऊ होते, कर्तबगार होते आणि त्यांनी आल्या आल्या मुघलांशी सामना सुरू केला. त्याचबरोबर मी किनारपट्टीवरचे जे शत्रू उल्लेख केला, सागरी सत्ता जे आहेत म्हणजे सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी देखील त्यांनी 2 हात करायला सुरुवात केली. या काळात मराठ्यांचे जे सेनापती होते ते हंबीरराव मोहिते होते. मराठ्यांचे जे पेशवे होते ते निळोपंत पेशवे म्हणजे आधीच्या मोरोपंतांचे चिरंजीव होते. याशिवाय ज्यांचा आपल्या या कथेशी संबंध येणारे ते महत्त्वाचे कारभारी म्हणजे केसो त्रिमल पिंगळे हे देखील संभाजी महाराजांच्या प्रशासनातले प्रमुख होते. साधारणतः पायदळ त्या काळामध्ये 1 लाख होतं मराठ्यांचं आणि घोडदळ जे आहे ते सुमारे 50,000 असावं. पायदळ 1 लाख जरी मी आकडा सांगितला तरी त्याची शिबंदी ही प्रत्येक किल्ल्यावरती विखुरलेली असते. ते काही एका ठिकाणी नसते पायदळ आणि ते वेगवेगळ्या किल्ल्यांवरती कुठे 500, कुठे 1000, कुठे 250 अशा पद्धतीने ते सैन्य ठेवलेले असतात. ही सर्वसाधारण त्याचबरोबर एक सुसज्ज असं आर्मर देखील मराठ्यांचं होतं आणि ज्याचा उपयोग निश्चितच संभाजीराजांना पोर्तुगीज आणि या सिद्धी या लोकांशी लढताना झाला. जेव्हा मी उल्लेख केला की औरंगजेब बादशाह दक्षिणेत आला आणि तो औरंगाबादला आला तेव्हा त्याची व्याप्ती किती मोठी होती याची मी तुम्हाला कल्पना देणं आवश्यक आहे. औरंगजेबाची जी छावणी होती याची वर्णगती 3 लाखापासून ते 5 लाख लोकांपर्यंत केलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की बादशहाचं दक्षिणेत येणं ही किती मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक लढाई केले परंतु त्यांना प्रत्यक्ष मुघल बादशहाशी लढण्याची वेळ आलेली नव्हती जी त्यांच्या चिरंजीवांवर आली. त्यामुळे बादशहाचं आक्रमण महाराष्ट्रामध्ये होणं म्हणजे प्रचंड मोठं असं वादळ जे आहे हे महाराष्ट्रावरती आलं होतं असं तुम्ही समजा. या 3 लाखाच्या छावणीमध्ये कमीत कमी 1 लाखाचं पायदळ आणि 50,000 घोडदळ असेल असं धरून चला. अगोदर मी बहादूर खानाचा उल्लेख केला. मुघल साम्राज्याचा दख्खनचा जो सुभेदार होता तो दख्खनच्या सुभेदाराच्या हाताखाली कायम साधारणपणे 50,000 घोडदळ हे असे. मुघल सैन्यामध्ये पायदळ जे असे ते आत्ता आपली कल्पना आहे त्याप्रमाणे इन्फंट्री स्वरूपात जास्त नसून त्याच्यामध्ये पायदळ सैनिक जरी असले तरी त्यांच्याबरोबर बंदूकची म्हणजे बंदूक चालवणारे असत, त्यांच्याबरोबर रॉकेट म्हणजे बाण उडवणारे लोक असत, तोफची असत, अशा प्रकारचा बऱ्याच लोकांचा समूह हा पायदळामध्ये सहभागी असे. आणि तुलनेने मुघल बादशहांकडे कायमच पायदळ हे कमी असे. त्यामुळे मी 1 लाखाचा जेव्हा उल्लेख केला त्याच्यात असंख्य प्रकारचे लोक आहेत पायदळाच्या त्या सगळ्या समूहामध्ये. याशिवाय खूप मोठ्या संख्येने मुघल या छावणीमध्ये इतर लोक आवश्यक असत. कारण की जेव्हा किल्ले जिंकायचे आहेत तेव्हा त्या काळात बेलदार ही एक मोठा जमाव होता. बेलदार लोक हे अनेक प्रकारची कष्टाची कामं करत असत. निदान 25,000 तरी हे बेलदार, लाकूड तोडे, पाणके अशा स्वरूपाचे लोक जे आहेत मदतनीस निरनिराळ्या प्रकारचे असतील ते त्यामागे असतील. तर अशा प्रकारे ही बादशहाची स्वारी जी आहे ही औरंगाबादला इथे येऊन ठेपली आणि ही छावणी नंतर अर्थात आपल्याला माहिती आहे की पुढच्या 25 वर्षात ती औरंगाबादला राहिलेली नाही आहे कारण बादशहा सतत फिरत होता. बराच मोठा काळ ती भीमेच्या तीरावरती होती आणि काही काळ जेव्हा बादशाह दक्षिणेत गेला म्हणजे विजापूर आणि गोळकोंड्याला गेला तेव्हा छावणी सगळी नाही नेलेली त्यांनी पण बादशाह मात्र स्वतः तिकडे गेलेला होता. या बादशहाच्या छावणीमध्ये संपूर्ण प्रकरणे जो मुलकी कारभार आहे तो त्या छावणीतूनच होत असेल. कारण की बादशाह स्वतःच जेव्हा दक्षिणेमध्ये येतो तेव्हा त्याचं संपूर्ण ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणू आपण ते त्याच्याबरोबरच जात असेल. बादशहाने सुरुवातीला औरंगाबादला आल्यानंतर ताबडतोबच एक मुघलांच्या दृष्टीने शुभ घटना आणि मराठ्यांच्या दृष्टीने अनुचित घटना घडली. ती म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती असलेला जो अंकाई टंकाईचा किल्ला आहे. या अंकाई टंकाईच्या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी शिर्के म्हणून जे होते ते मुघलांना सामील झाले. तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे आणि शिर्के घराण्याचं भांडण होतं आणि पुढे संभाजी महाराजांना जेव्हा पकडलं गेलं तेव्हा त्यांनी आधी शिर्के घराण्याशीच त्यांचा मुख्यतः भांडण झालेलं होतं. तर या शिर्के घराण्याचा जुना राग या भोसले घराण्यावरती असल्यामुळे त्यांनी शिर्के जे आहे ते मुघलांना सामील झाले आणि थोडा एक म्हणूया आपण आत्ताच्या भाषेत की पक्षांतराला सुरुवात झाली बादशाह आल्यानंतर. हे झाल्यानंतर बादशाह आधी असं ठरवलं की आता आपण दक्षिणेची मोहीम म्हणजे आपली जी आक्रमक मोहीम आहे ती मराठ्यांविरुद्ध सुरू करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधीच्या अनुभवानुसार बादशाह हे शिकलेला होता की मराठ्यांना जर का जिंकायचं असेल तर मराठ्यांची शक्ती त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे आणि त्यामुळे किल्ले जिंकल्याशिवाय आपण दख्खन जिंकली असं म्हणता येणार नाही. आणि मराठ्यांचे बहुसंख्य किल्ले हे डोंगरी किल्ले होते. अगदी थोडे किल्ले जे ते भुईकोट किल्ले होते आणि समुद्राच्या काठावर काही किल्ले होते. औरंगजेब बादशहाला समुद्राशी आत्ता काही कर्तव्य नव्हतं कारण की मुळातच मुघल राजसत्ता ही एक प्रकारे लँड पॉवर होती, भूसत्ता होती. विजापूरची आदिलशाही आणि कुतुबशाही याही भूसत्ताच होत्या.
त्यांना समुद्राशी संपर्कच या लोकांचा मुळात कमी आहे. तर औरंगजेबाने असं ठरवलं की पहिले मराठ्यांच्या किल्ले घ्यायला आपण सुरुवात केली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळ्यात पहिले आपला मोहरा जो वळवला तो नाशिक जिल्ह्यातल्या रामशेज किल्ल्याकडे वळवला. नाशिक जिल्हा हा आपण आजच्या परिभाषेत सांगतो. त्या काळात नाशिकचं जे नाव आहे ते गुलशनाबाद आहे. मुघलांचा जो काळ आहे त्याच्यात म्हणजे साधारणतः तुम्ही असं धरून चला की 1635 ते जवळजवळ 1700 या कालखंडात नाशिकचे जे उल्लेख आहेत ते आपल्याला गुलशनाबाद म्हणून मिळतात. नाशिक गुलशनाबाद हे मुघलांचं महत्त्वाचं ठाण आहे. मात्र ते जिल्ह्याचं ठिकाण त्या काळातलं नव्हतं. त्या काळात संगमनेर आणि जुन्नर ही मोठी शहरं होती मुघल साम्राज्यातली आणि ही जी जिल्ह्याची ठिकाणं होती आणि ती दोन्ही देखील मराठ्यांच्या ताब्यात नव्हती. जुन्नर हे महाराजांच्या ताब्यात त्यांच्या आयुष्यात कधीच आलं नव्हतं आणि नाशिक देखील पेशव्यांच्या ताब्यात बरंच उशिरा आलेलं आहे पुढच्या काळामध्ये. आता आपल्या डोळ्यासमोर असा विचार येतो की रामशेजची निवड का केली बादशहाने? महाराष्ट्रात एवढे किल्ले असताना त्यांनी रामशेजची का निवड केली? त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं आहे की रामशेजचं सामरिकदृष्ट्या म्हणजे स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. दख्खनच्या भागातलं गुजरातकडे जाणारे जे मार्ग आहेत आपल्याला माहिती आहे की आत्ताचा पेठ रस्ता आहे तिथूनच आहे, हे रामशेजमधून जातात. रामशेज आणि देहरी बोरगड जे आहेत हे जणू काही या जाणाऱ्या मार्गांचे द्वारपाल होते त्या काळामधले आणि त्यामुळे हे किल्ले हे रूट्स ताब्यात ठेवण्याकरता आपल्या हातात असणं आवश्यक आहे हे बादशहाने ओळखलेलं होतं. कारण की सुरतेवरती मराठ्यांनी 2दा लूट केली होती शिवाजी महाराजांनी, आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की आपण म्हणजे विशेषतः जे लोक माझे मित्र किल्ले फिरलेत त्यांना माहिती आहे की आपल्या इथे 2 महत्त्वाच्या रांगा आहेत. एक त्रिंबक रांग आहे ज्याच्या त्रिंबक, अंजनेरी, हरिहरगड वगैरे किल्ले आहेत आणि एक दुसरी जी रांग आहे ही सातमाळा रांग आहे ज्याच्यामध्ये मार्कंडेय म्हणजे अहिवंतापासून पुढे सगळे चांदवडपर्यंतचे किल्ले येतात. या दोन्ही रांगांच्या बरोबर मध्यभागी रामशेज हा किल्ला बसलेला आहे. म्हणजे त्रिंबक रांग ही पण रामशेजपासून 25 किलोमीटर येते आणि अहिवंत आणि ही जी रांग आहे ती 25-30 किलोमीटर अंतरावर येते. त्यामुळे रामशेज जर का ताब्यात असेल तर ह्या पुढच्या रांगा ताब्यात घेणं आणि त्याच्या रसदीच्या आणि शस्त्रपुरवठ्याच्या व्यवस्थांवर नियंत्रण ठेवणं हा त्यांचा महत्त्वाचा हेतू होता. त्याचबरोबर आणखीन एक देखील असं कारण सांगितलं जातं की सन 1635-36 मध्ये जेव्हा शहाजहाननी निजामशाही अधिकृतरित्या संपवली आणि शहाजीराजांचा पराभव केला आणि त्यावेळे दोन्ही सत्तांमध्ये म्हणजे आदिलशाहीमध्ये आणि मुघलांमध्ये जो करार झाला त्यावेळेला त्या कॅम्पेनची सुरुवात, त्या मोहिमेची सुरुवात बादशाह शहाजहाननी ही रामशेजपासून केली होती आणि त्याचा त्याला फायदा झाला, तो शुभशकुनी ठरला असं त्याला वाटत असे. असं पण एक कारण त्यावेळी दिलं जातं. त्याच्यात फार तथ्य किती आहे आता आपल्याला सांगता येत नाही, पण परिस्थिती अशी झाली की त्यांनी त्याच्या ह्या रामशेजची जी निवड आहे ती त्याच्याकरता केली. रामशेजच्या किल्ल्याची अगदी आपण थोडक्यात थोडीशी माहिती करून घेऊ कारण की जिथे सगळं हे घडलंय तिथे त्या स्थानाची आपल्याला थोडी माहिती असायला पाहिजे. की रामशेजचा जो मुघल पूर्वकालीन म्हणजे इतिहास आहे, मुसलमान पूर्वकालीन इतिहास आहे तो फारसा ज्ञात नाही आपल्याला. परंतु तिथे स्थानिक जे अंमलदार आहेत, कोळी मंडळी असतील किंवा अन्य वतनदार मंडळी असतील यांचं तिथे राज्य असू शकतं. कदाचित त्याच्या आधी म्हणजे मुसलमान म्हणजे बहामनी सत्तेच्या आधी जे यादव राज्य होतं त्यांच्याहीकडे कदाचित त्यांचं मांडलिकत्व असू शकेल. परंतु आपल्याला जे ज्ञात आहे ते म्हणजे अहमदनगरची जी निजामशाही आहे त्यांच्या राज्यामध्ये हा किल्ला होता. निजामशाहीची स्थापना 1490 मध्ये झाली आणि साधारणतः 1500 ते 1550 1600 मुख्यतः जी आत्ताची जी बांधकामं दिसतात ती तिथे झाली असावी असं गृहीत धरायला हरकत नाही. रामशेजची अलीकडे जर का आपण रामशेजला गेला असाल तर रामशेजच्या पश्चिम भागाला म्हणजे पेठ रोडच्या बाजूनी मला मगाशीच माझे मित्र किशोरराव अहिराव यांनी विचारलं होतं की त्या भागात काही लेणी जी आहेत ती मोकळी झालेली आहेत ज्याला शिवाजी खिडकी म्हणून म्हणतात तिथे. तर ही जी लेणी आहे ती जैन लेणी आहे आणि ती साधारणतः 1000 वर्षापूर्वीची असावीत आणि कदाचित त्या काळात पेठ रोडच्या बाजूने येण्याचा सुद्धा मार्ग या किल्ल्याचा असू शकेल. आणि आत्ता जो पूर्वेकडून म्हणजे आपण जो आशेवाडीतनं जातो तो जो मार्ग आहे हा नंतरच्या काळात झालेला असण्याची शक्यता आहे. आशेवाडी हे गाव साधारणतः 1818 नंतर झालेलं आहे. तिथपाव येतो किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला रामशेज असंच नाव होतं आणि ज्या वेळेला हा सगळा संघर्ष घडलेला आहे 1682 साली त्यावेळी रामशेजची गावाची लोकसंख्या जी आहे ही साधारणतः जास्तीत जास्त 200-250 पर्यंत असू शकेल आणि आत्ता जिथे आशेवाडी आहे त्याच्याही थोडं अंतरावरती गाव असण्याची शक्यता. कारण की जेवढं सगळं कॅम्पेन झालेलं आहे तिथे मोहीम झालेली आहे, धुमश्चक्र्या झालेल्या आहेत त्याच्यात ते तिथे खेडं तिथे राहू शकणार नाही ते जेवढा तोफांचा मारा झालेला आहे ते लक्षात घेता. आता रामशेज हा जो किल्ला आहे या किल्ल्याची उंची जी आहे मित्रांनो ती समुद्रसपाटीपासून 3273 फूट आहे. पण 3273 फूट या आकड्यावर जाऊ नका.
पायथ्यापासून त्याची जी उंची आहे ही साधारणतः 1000 ते 1200 फूट आहे आणि साधारणतः 800 फुटावरती तुम्ही गेलात तर मुख्यतः सगळी त्याची जी पठार आहे जिथे मुख्य बांधकाम आहेत सगळी तो साधारणतः उंची समुद्र आपल्या पायथ्यापासून साधारणतः ती 800 फूट आहे. कारण की हे खूप महत्त्वाचं असतं की किल्ल्याची पायथ्यापासून उंची किती आहे. हेच जर का तुम्ही रायगडाला गेलात तर पायथ्यापासून उंचीच मुळामध्ये 2500 फूट आहे. म्हणजे एवढं तुम्हाला चढून जावं लागतं. रामशेजचा जो घेरा आहे म्हणजे तुम्ही रामशेजला जर का तळाला जर का प्रदक्षिणा घातली तर तो बरोबर 4500 मीटर्स म्हणजे सुमारे 4.5 ते 5 किलोमीटर आहे. ह्याकडे तुम्हाला का सांगायचं आहे कारण की त्याला वेढा घातलेला आहे. तो वेढा कशा प्रकारे असू शकतो. आपल्याला असा विचार करावा लागतो की 1 मीटर बाय 1 मीटर 1 स्क्वेअर मीटरमध्ये किती माणसं राहू शकतात. आपण सांगितलं हजारो लोकांचा वेढा रामशेजला पडला होता त्याला काही अर्थ नाही. आपल्याला याचा त्याचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला उपयोग होतो की किती या घेऱ्यामध्ये किती माणसं मावतील. खाली पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय तिची सस्टेन किती लोक होऊ शकतात तर ह्याच्याकरता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लक्षात आपण गोष्ट घ्यायला पाहिजे की आत्ता जो आपला रामशेजला जाण्याचा मार्ग आहे पूर्व दिशेने. मी आजच्या माझ्या कार्यक्रमात इमेजेस दाखवणार नाही आहे त्यामुळे मला या गोष्टी तुम्हाला समजावून देणंच भाग आहे. तर बरेच लोक निम्म्याच्यावर लोक रामशेजला गेलेले पण असतील. तर आत्ता आपण पूर्वेकडून जातो. दिशा थोड्या आपण लक्षात ठेवाव्या. मी सांगतोय त्या आपण पूर्वेकडे जाऊन जातो आणि पूर्वेकडून ज्या मार्गाने जिथे आत्ता रामगुहा म्हणून म्हणतो जिथून वर जातो हा मूळ मार्ग किल्ल्याचा नाही आहे. कारण की 1682 नंतर 1818 साली जेव्हा ब्रिटिशांशी लढा झाला तेव्हा ब्रिटिशांनी रामशेजचा मूळ मार्ग जो होता तो तोडून टाकलेला आहे. तो मूळ मार्ग कोणता हे मी अलीकडे 2-3 महिन्यापूर्वी 2-3 नाही 6-1 महिन्यापूर्वी शोधला. मी आणि माझे मित्र आहेत सुदर्शन कुलथे आम्ही दोघांनी जाऊन आणि त्याच्याही पण मी कधी संधी मिळाली तर इमेजेस आपल्याला दाखवू शकतो. तुर्तास एवढंच आपण लक्षात घेऊ की तो मार्ग वेगळा आहे. तर आता गेल्या 4-5 वर्षामध्ये तिथे जी कामं झाली त्यामुळे आपल्याला काही स्वरूपात तटबंदी तिथे दिसायला लागली आणि तुम्ही जर का वर गेलात रामशेजवर आणि तिथून जर का तुम्ही तुमच्या डाव्या हाताला म्हणजे उत्तर दिशेला वळलात तर 2 दरवाजे असलेला एक असं कॉम्प्लेक्स आहे. एक मार्ग आहे भुयारी मार्ग नाही वरतून उघडा येतो आणि त्या मार्गाने तुम्ही पुढे जाता आणि पुढे तो मार्ग बंद झाला आहे. तोच मार्ग पूर्वी खाली येण्याचा मार्ग होता. तर ही तिथे महादरवाजा जो आहे तिथे होता. त्याशिवाय पायथ्याकडून आत्ता जिथून तुम्ही चढायला सुरुवात करता तिथून वर जाईपर्यंत मधल्या भागामध्ये पूर्वीच्या काळात तटबंदी बुरुज असणार आहेत आणि कदाचित मधल्या टप्प्यामध्ये 1-2 दरवाजे पण असणार आहेत जे काळाच्या ओघात तिथे राहिलेले नाही आहेत. कारण की 1682 साली घडलेलं सगळं तिथे जे आहेत युद्धप्रसंग आणि नंतर 1818 साली ब्रिटिशांनी ठरवून केलेली त्याचा जो विध्वंस आहे तो या दोन्ही कारणांमुळे तिथे या गोष्टी ज्या आहेत या आता कोणत्याच आपल्याला शिल्लक राहिलेल्या दिसत नाहीत. संपूर्ण किल्ल्याला त्यावेळी आवश्यकतेप्रमाणे तटबंदी असणार आहे. तटबंदीला भोकं म्हणजे जंग्या असत त्या काळात. त्या जंग्यांमधून लहान ज्या तोफा आहेत त्या ठेवलेल्या असत मारा करण्याकरता. त्याशिवाय धान्य कोठार दारुगोळ्याची कोठारं कदाचित ती नेहमी किल्ल्यांच्या कडेच्या भागात असतात. आपण मला वाटतं आत्ताच एक दारुगोळ्याचं कोठार रामभाऊ आणि त्यांच्या यांनी त्याची साफसफाई केली तर ती सहसा किल्ल्याच्या नेहमी कडेच्या बाजूला असतात. तिथे काही स्फोट झाला तर किल्ल्यावरच्या वस्तीला किंवा शिबंदीला त्याचा त्रास होऊ नये म्हणून. त्याशिवाय तिथे किल्ल्याची अधिष्ठात्री दैवत जे देवीचं देऊळ आहे जाताना रामाची गुहा आहे की आपण बघतो ती बहुधा नंतरच्या काळातली असू शकते. त्याच्यानंतर आत्ता मी पूर्वेकडच्या दरवाजाचा उल्लेख केला तसाच एक दरवाजा ज्याला बरेच लोक गुप्त दरवाजा चोर दरवाजा वगैरे असं म्हणतात. तुम्ही जर का पेठ रोडच्या बाजूने आलात पेठ रस्त्याच्या बाजूने तर पश्चिमेच्या बाजूला एक दरवाजा आहे. तो देखील 2 दरवाजांचं भुयारी केलेलं बांधकाम आहे उत्कृष्ट बांधकाम आहे आणि तो किल्ल्याचा उपदरवाजा आहे असं समजा. तो चोर दरवाजा वगैरे नाही आहे. याशिवाय किल्ल्यावरची जी पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती मुबलक आहे. तिथे जवळजवळ 25 किमान 25 के जास्तीत जास्त 27% टाकी किल्ल्यावरती आहे. 25 ते 27% किल्ल्यावरती आहेत आणि त्यामुळे पाणी पुरवठ्याची काही अडचण नाही. फॉरेस्टने केलेल्या काही कामांमध्ये सुदैवाने बरीच टाकी आता मोकळी पण झालेली आहेत. तिथली पूर्वीच्या काही गुहा पण आहेत ती पण टाक्याच्या स्वरूपात आता दिसतात. ही साधारणतः किल्ल्यावरची जी आहे ती परिस्थिती आहे. अशा प्रकारचा रामशेजचा किल्ला आहे. हा मुख्य सह्याद्रीच्या रांगेपासून तुटलेला आहे. असा एकटाच असल्यासारखा आहे थोडासा. त्याचबरोबर त्याच्या पायथ्याला खूप जंगल अरण्य नाही आहे आणि सगळा भोवतालचा प्रदेश हा गवताळ आहे. त्याचा जो घेरा आहे तो मी तुम्हाला सांगितलाच. त्या तुलनेने तुम्ही राजगड बघितलात किंवा आपला त्रिंबकचा किल्ला बघितला तर याचे घेरेच मुळामध्ये 25-30 किलोमीटर आहे आणि 300 वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा आहे की ज्या काळामध्ये आत्तापेक्षा 20 पट तिथे प्राणी असणार आहेत. प्राणी जीवन ज्याला वन्य जीवन म्हणतो ते असणार आहे आणि जंगल पण असणार आहे. मोठ्या प्रमाणावर लाकूडही
त्या काळामध्ये उपलब्ध होत असे, कारण की जंगलं होती. मात्र रामशेजचा घेऱ्याचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये खूप जंगल कधी पूर्वीही असेल असं मला वाटत नाही. रामशेजच्या जवळच एक बाणगंगा म्हणून नदी आहे, आपल्याला माहिती आहे ती पुढे ओझरला जाते आणि गोदावरीला मिळते. ती त्या नदी जानेवारीपर्यंत पूर्वी धरणं नव्हती, त्यामुळे नद्यांमध्ये पाणी असे. खाली काही विहिरी पण आहेत आणि मंदिरं पण आहेत, पण ती मंदिरं पेशवे काळातली असणार आहेत. ही सगळी किल्ल्याची भौगोलिक आणि तिथल्या असलेल्या वास्तूंविषयी माहिती झाली. आता आपण औरंगजेबाकडे पुन्हा येऊ. औरंगजेबाने ही मोहीम चालवायला आपला एक मोठा सरदार शहाबुद्दीन खान म्हणून होता त्याला पाठवलं. शहाबुद्दीन खानाचं वय साधारणतः 40-45 वर्षाचं असावं. हा शहाबुद्दीन खान म्हणजे ज्यांनी नंतर हैदराबादला निजामशाहीची स्थापना केली, तो जो निजाम उल मुल्क होता त्या निजाम उल मुल्काचा हा बाप होता. आणि हा मूळ तुराणी म्हणजे मध्य आशियामधनं आलेलं हे घराणं आहे आणि हे औरंगजेबाच्या मर्जीमधला हा सेनापती होता. धडाडीचा हुशार कर्तबगार सेनापती. मुघल पद्धतीप्रमाणे स्वतःची त्याची 10-15 हजाराची त्याचं स्वतःचं घोडदळ या मोहीमध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर त्याचा तोफखाना सुद्धा असेल, कारण की मुघल पद्धतीप्रमाणे सरदार देखील काही तोफखाना जो आहे तो स्वतःचा ठेवत असत. या पद्धतीने हा तिथे शहाबुद्दीन खान जो आहे तो स्वतःचं सैन्य घेऊन तिथे आलेला आहे. मात्र वेढ्यामध्ये लागणारं सैन्य, पायदळ, इतर ज्या गोष्टी आहेत त्या त्याला अर्थातच बादशहानी म्हणजे शासनाने पुरवलेल्या असणार आहेत. तत्पूर्वी एका गोष्टीचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. जेव्हा एखादा लढा होतो, जेव्हा एखादं युद्ध होतं, तेव्हा त्याच्यामध्ये 2 पक्ष असतात. एक शत्रू पक्ष आहे आणि एक सत्ताधारी पक्ष आहे किंवा आपला पक्ष आहे असं आपण म्हणूया. या दोन्ही पक्षांच्या ताब्यामध्ये प्रभाव क्षेत्र कोणतं आहे त्यांचं, तो महत्त्वाचा भाग आहे. तो महत्त्वाचा भाग त्या काळात अधिक आहे, कारण की त्या काळात आजच्यासारख्या सीमांची आखणी होऊन त्या पक्क्या झालेल्या सीमा नसेल. दर दिवसाला सीमा बदलत असेल असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, इतक्या सीमा सतत बदलत असत. म्हणजे मला असं नेहमी प्रश्न पडतो की त्या भागातला एखादा शेतकरी त्यावेळेच्या सातबाराच्या नावावर लावायचा असेल तर त्याला कोणाचं लावावं लागेल त्यावेळी, की अस्थिर परिस्थिती त्या काळात होता प्रत्येक वेळी. तर मुघलांच्या ताब्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शहरं जी आहेत ती मुघलांच्या ताब्यामध्ये आहेत. नाशिक गुलशनाबाद हे मुघलांच्या ताब्यामध्ये, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आणि नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांना, आपलं नगर आणि औरंगाबाद या 2 जिल्ह्यांना लागून असलेला नाशिक जिल्ह्याचा जो भाग आहे हा देखील मुघलांच्या ताब्यामध्ये आहे. हा मराठ्यांच्या ताब्यात नाही. मात्र रामशेजचा आणि भोरगडचा किल्ला म्हणजे देहरीचा किल्ला, त्याचबरोबर तिथले काही त्या परिसर आणि तिथून त्रिंबककडे जाणारा मार्ग. आता तुम्ही जो नाशिक त्रिंबक रस्ता समजताय आहे आपला, तो डोळ्यासमोरून तूर्त बाजूला ठेवा आणि पूर्वीचा त्रिंबकहून नाशिकला येण्याचा मार्ग हे आपल्याला चक्रतीर्थ म्हणून प्रसिद्ध ठिकाणे ते माहिती असेल. या चक्रतीर्थावरतून तो नाशिककडे येत असे आणि इथे त्यांना रामशेजला येण्याकरता तो दरी मातोरीवरतून वळण घेऊन तो रामशेजकडे येत असणार आहे. कारण त्यावेळी धरण नव्हतं, त्यामुळे धरण नसल्यामुळे त्यावेळीची परिस्थिती वेगळी. त्रिंबक किल्ला आणि त्याच्या आसपासचे किल्ले हे मराठ्यांच्या ताब्यात होते. त्रिंबक, हरिहरगड, अंजनदेरी, त्याच्यानंतर भास्करगड, पुढे कावनई, त्याच्यानंतर त्रिंगलवाडीपर्यंतचे जे किल्ले हे मराठ्यांच्या ताब्यात आहेत. त्यावेळेचं जे चलनवलन आहे त्याच्यामध्ये सतत कोकणातून वर यावं लागत असे घाटावरती आणि घाटावरतून कोकणात खाली जावं लागत असे. ह्याच्याकरता घाटमार्ग असत. हे घाटमार्ग जे आहेत मात्र ह्याच्यावरती या परिसरातल्या घाटमार्गांवरती कुठल्याही एका सत्तेचं मुघल किंवा मराठ्यांचं नियंत्रण असेल असं मला वाटत नाही, कारण की त्या घाटमार्गांचा दोघांनी वापर केलेला आपल्याला दिसतो. शहाबुद्दीन खानाने आता वेढा त्याचा सुरू केलेला आहे. शहाबुद्दीन खानाने एप्रिलमध्ये त्याचा वेढा सुरू केला आहे. प्रत्यक्ष त्या घटनाक्रमाकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला या सगळ्या बाजूच्या गोष्टींची आधी जास्त माहिती देणार आहे, तरच तुम्हाला घटनांचा अन्वयार्थ लावता येऊ शकतो. वेढ्याचं सर्वसाधारण स्वरूप कसं आहे तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 4500 मीटर्सचा म्हणजे सुमारे 5 किलोमीटरच्या आसपासचा घेरा आहे, त्याच्यात हा वेढा टाकलेला आहे. या वेढ्यामध्ये साधारणपणे वेढ्यातलं घोडदळ जे आहे ते 5000चं असणार आहे, जे वेढ्याच्या रक्षणासाठी ठेवलेलं असणार आहे. स्वतः शहाबुद्दीन खानचं 10 ते 15 हजारचं घोडदळ मी सांगितल्याप्रमाणे ते फिरतं घोडदळ असणार आहे, कारण की मराठ्यांचे सतत हल्ले होत होते. लढाऊ पायदळ जे आहे ते 4000चं असण्याची शक्यता आहे. बाड उडवणारे, बंदूकची, तोफची हे सगळे मिळून 1000चे असण्याची शक्यता आहे. आणि त्याशिवाय कष्टाची कामं करणारे, ज्यांचा मी बेलदार म्हणून उल्लेख केला, आताच्या बेलदार समाजाचा त्याच्याशी संबंध जोडू नका. त्याच्यानंतर लाकूड तोडे, पाणके, सुतार आणि अन्य सगळे मदतनीस लोक यांची संख्या जवळजवळ 5000 असणार. म्हणजे सुमारे 15000चा जमाव हा त्या किल्ल्याभोवती खाली जमलेला असणार आहे. याशिवाय त्या काळामध्ये जो औरंगजेब बादशहाचा जो तोफखाना आहे तो तोफखाना तो बरोबर घेऊन आलेला होता दिल्लीहून येताना.
तर त्यामुळे तो तोफखाना देखील काही भाग आवश्यकतेप्रमाणे त्यांनी इथे दिलेला असणार आहे. याशिवाय 10 ते 5-25 हत्ती, कमीत कमी 500 उंट असते. हे आकडे मी तुम्हाला औरंगजेबानी त्या काळात इतर किल्ल्यांच्या ज्या मोहिमा केलेल्या आहेत त्याच्यामधले जे अधिकृत आकडे आहेत त्याच्या आधाराने मी तुम्हाला सांगतो. माझ्या तर्काने म्हणजे कल्पनेनी सांगत नाही आहे, तर्काने सांगतो. तर हे आकड्या साधारणतः सर्वसाधारण स्वरूप त्याचं आहे असं तुम्ही धरून चला. त्याच्यानंतर तोफा ज्या आहेत त्या तिथे 2-3 प्रकारच्या तरी तोफा आहेत असं तुम्ही धरून चला. एक तोफेचा जो प्रकार आहे ज्याला मॉर्टर्स आपण म्हणतो किंवा उखळीच्या तोफा आहेत, आपल्याला माहिती आहे त्या बाबराने आणल्या असं आपण म्हणतो. म्हणजे जसं तोंड खूप मोठं आहे आणि ज्याची लांबी कमी असते आणि ज्या 45 डिग्रीमधून डायरेक्ट म्हणजे खाली ठेवल्या तर तटबंदीवर मारा करतात आणि ज्या वजनाने भरपूर जड असतात आणि ज्याच्या गोळ्यांची वजनं काही निश्चित नाही आहेत, ती किती असू शकतील, म्हणजे 25 किलोपासून 100-200 किलोपर्यंतही असू शकतील. अशा तोफा आहेत. त्याशिवाय एक उंटावरती लादलेल्या तोफा असतात ज्या पानिपतच्या लढाईत खूप महत्त्वाचा रोल त्या तोफांचा होता. त्या साधारणतः 1 ते 1.5 फूट लांबीची ती तोफ असे आणि लिंबा एवढा गोळा त्याचा असे आणि त्या उंटावरच लादलेल्या असत. उंटाला जमिनीवर बसवत असत आणि ती गोळे जे ते मारले जात असत. तिसऱ्या ज्या तोफा आहेत त्या सुट्या तोफा किंवा गाड्यावर लादलेल्या दोन्ही प्रकारच्या तोफा असतील ज्याची वजनं साधारणतः 1000 ते 1500 किलोपर्यंत गाड्या सकट असण्याची शक्यता आहे. लांबी साधारणतः 5 ते 6 फूट असेल आणि रेंज आहे त्याची ती अर्धा किलोमीटरपासून थोडी जास्तही असण्याची शक्यता आहे. या तोफा त्यांनी समोरच्या डोंगरावर नेलेल्या होत्या, त्याचा मी पुढे आपल्याला सांगेनच ह्याचा. या सगळ्यात याशिवाय त्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट असते ते म्हणजे रॉकेट्स असे ज्याला कळकीचे बाण किंवा अग्निबाण म्हणूया. आता आपण दिवाळीत जसे बाण उडवतो, बाटलीत मुलं लावतात आणि आपण वात पेटवतो आणि बाण उडून जातो हवेमध्ये, तशा प्रकारच्या मोठ्या 10-12 फुटाचा बांबू असे, त्याला एक 10-12 इंचाची नळकांड असे याचं पत्र्याचं केलेलं, पूर्वी तेही बांबूचं असे, त्याच्यात दारू भरलेली असे, ते असं अँगलने ठेवलं की त्याला पेटवली त्याची वात, की त्याची जी नळकांडी ती लांब जवळजवळ अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर सुद्धा लांब जात असे आणि त्याच्यापासून मनुष्यहानीपेक्षा घबराट खूप होत असे आणि आगी लागत असत. तर ही जी रॉकेट्स आहे ती किल्ल्यावर पण होती आणि त्याचबरोबर मुघल सैन्यामध्ये पण होती. आता जेव्हा आपण विचार करतोय की ही काही लढाई आमने सामनेची लढाई नाही, किल्ल्याला वेढा घातलेला आहे आणि वेढा घालून जेव्हा किल्ला जिंकायचा असतो तेव्हा त्याला काही मर्यादा पण आहे. ते जे युद्धतंत्र आहे ते एरवी समोरासमोरच्या लढाईपेक्षा वेगळं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला डोंगरी किल्ला जिंकायचा आहे तेव्हा मुळातच तुम्हाला वेढा घातल्याशिवाय पर्याय नाही आहे. वेढा घालूनच तो किल्ला जिंकता येणार आणि त्याच्यामध्ये 3 पर्याय जे आहेत हे कोणत्याही आक्रमकाला उपलब्ध असतात. आपण आक्रमकाला शत्रू म्हणूया, किल्ल्यावरच्या शिबंदीला शिबंदी म्हणूया. जर का किल्ल्यावरची शिबंदी जी आहे ही सबळ असेल, त्याची लढण्याची सबळ आहे पण त्याची लढण्याची फारशी तयारी नाही आहे, अशा केसमध्ये आलेला जो आक्रमक शत्रू आहे तो कदाचित त्यांच्याशी समेट करून किंवा फितुरीच्या मार्गाने तो किल्ला जिंकून टाकत असेल. बहुसंख्य किल्ले हे अशाच प्रकारे दिले घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये समेट आहे, ज्याच्यामध्ये कुठेतरी डील आहे, त्याच्या भाषेत वाटाघाटी आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे किल्ल्यावरची जी शिबंदी ही दुबळी असेल तर आक्रमक आहे तो आल्या त्याच्याशी लढेल, सैन्य जे आहे ते वर जाईल, तिथल्या सैनिकांना ते मारतील किंवा त्यांच्याकडून शरणागती घेतील आणि किल्ला जिंकून घेतील. तिसरा जो पर्याय आहे तो पर्याय फार महत्त्वाचा ठरतो की किल्ल्यावरती शिबंदी कमी जास्त जरी असली तरी त्याची जर का लढण्याची तयारी असेल, त्याची लढण्याची जिद्द असेल तर अशी शिबंदी ही कितीही काळ तिथे लढू शकत असेल. आणि याचं एक रामशेजच्या अगोदरचं उदाहरण मुद्दाम तुम्हाला सांगतो जे इतिहासात फारसा ज्याचा गौरव केला जात नाही. मोहम्मद तुगलकाचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1317च्या सुमाराला मोहम्मद तुगलक आलेला होता. ज्यावेळी त्यावेळी तुगलकांनी कोंडाडा किल्ल्यावरती स्वारी केलेली होती आणि कोंडाडा किल्ला हा त्यावेळी नागनाथ नावाच्या एका कोळी स्थानिक मुखियाच्या ताब्यात होता आणि त्यांनी जवळजवळ 6 ते 8 महिने तो किल्ला मोहम्मद तुगलकाविरुद्ध लढवलेला होता. म्हणजे किल्ले अशा प्रकारे लढवणं ही अगदी पुरातन काळापासून पद्धत आहे, महाराष्ट्रात तर आहेच आहे. तर अशा प्रकारे जी शिबंदी आहे या शिबंदीने जर का लढायचं ठरवलं तर मात्र खाली जो त्यांनी वेढा घातलेला असतो त्या लोकांना ते काम त्यांचं आहे ते अवघड होऊन जातं, कारण की त्यांना सहजरीतीने किल्ला जिंकता येत नाही. कारण की किल्ल्यावरची जी शिबंदी ही डोंगरावरती असल्यामुळे ती नैसर्गिकरित्या त्याला काही संरक्षण मिळालेलं असतं. मग अशा प्रसंगात जो आक्रमक शत्रू आहे तो काय करणार, त्यांना हालचाली त्यांना कशा प्रकारे सुरू करता येईल.
पहिले म्हणजे त्यांनी जो वेढा घातलेला असेल तो वेढा आवळत न्यायचा. वेढा आवळत न्यायचा म्हणजे किल्ल्यावरची जी शिबंदी आहे त्याला आजूबाजूच्या भागातनं मिळणारी जी रसद आहे ती बंद करायची, ती तोडायची, ती कमी करत जायची. त्यामुळे किल्ल्यावरच्या लोकांना शस्त्र आणि अन्नधान्य त्यांना मिळालं नाही, तर नैसर्गिकरित्या ते शरणागतीला तयार होते. दुसरं मग वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्यावरती हल्ले चढवायचे. म्हणजे किल्ल्याचे जे पठारी म्हणजे किल्ल्याचे जे कडे आहेत, तट आहेत, त्याच्यावरती चढायला सुरुवात करायची, पठारं जी आहेत ती. आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या किल्ल्यावरती अतिशय अवघड जात असे, कारण तिथे निसरडे. त्याशिवाय किल्ल्याचे जे पायथ्याचे भाग आहेत तिथे भुयारं खोदायची, ज्याला सॅप्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ती भुयारं खोदून त्याच्यात सुरुंग पेरणी करून किल्ल्याची जी बांधकामं आहेत ती उडवून द्यायची. त्याशिवाय उखळीच्या तोफांमधनं मारा करायचा आणि शक्य असेल तर समोरचा एखादा लहान टेकडी अगर डोंगर असेल तर त्याच्यावरती जाऊन तिथून पण मारा करायचा आणि तिथे तोफा त्याच्यावरती घेऊन जात असत. त्याची बरीच उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. कारण आणि आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे मी मगाशी सांगितलं तशी रॉकेट्स उडवणं. या रॉकेट्समुळे किल्ल्यावरती आगी खूप लागत. तुम्ही या रामशेजच्या मोहिमेत असं धरून चला की त्यांची खूप मोठी शक्ती जी आहे ही किल्ल्यावरती लागलेल्या आगी विझवण्यात गेलेली असणार. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणावर अग्निबाणांचा आणि तोफगोळ्यांचा मारा मुघलांनी केलेला आहे जवळजवळ 6-8 महिने, की सतत किल्ल्यावरती आगी लागत असत. आणि आत्ताचं तुम्हाला अग्निशामक दल नाही आहे त्यावेळी, की पाईप्स नाही आहेत, की पाणी खेचायला पंप नाही आहेत. त्यांना सगळ्यांना पखालीतनं पाणी काढून भराभर बादल्यांनी किंवा इतर मार्गांनी पाणी आगी लागलेल्या ठिकाणी पोचवावं लागत असेल. तर या सगळ्या मार्गांनी किल्ल्याची जी शिबंदी असते त्याच्याशी त्यांना लढा देणं भाग आहे. मात्र या सगळ्याला शिबंदी पुरून उरू शकते जर का त्यांची मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जिद्द आणि चिकाटी असेल, त्यांच्याकडे पुरेशी अन्नधान्याचा साठा असेल आणि त्यांना त्यांची जी राजसत्ता असेल त्याच्याकडून जर का मदत होत असेल तर. याचा एकाच 2 ओळीमध्ये गमक एका संस्कृतच्या सुभाषितामध्ये ते आपल्याला सांगतो. सुभाषित शुक्रनिधी नावाच्या एका ग्रंथामध्ये सुभाषित असं आहे की एकाहा शतम योधयति दुर्गस्थो अस्त्रधरो यदी. एकाहा शतम योधयति दुर्गस्थो अस्त्रधरो यदी. म्हणजे दुर्गाच्या आश्रयाने लढणारा एक माणूस पायथ्याच्या 100 माणसांशी लढू शकतो. शतम दशशस्त्राणी तस्मात दुर्गम समाश्रय. म्हणजे 100 लोक 10,000 माणसांशी लढू शकतात. आणि तुम्ही किल्ल्यांवरची कॅम्पेन बघितली तर तुम्हाला हे अनेक ठिकाणी या उक्तीचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही जर का वसईच्या लढ्याचा अभ्यास केला तर अतिशय मुठभर अशा पोर्तुगीजांच्या शिबंदीने हजारो लोकांच्या मराठी सैन्याला तोंड दिलेलं आहे. आणि मराठ्यांचं रक्त जेवढं पानिपतच्या लढाईवर सांडलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं रक्त हे वसईच्या मोहीमध्ये खरं म्हणजे सांडलेलं आहे. तर अशा प्रकारे किल्ल्याची शिबंदी लढू शकते. इतपावे तो आपण किल्ल्याला वेढा पडलेला आहे हे आपण ध्यानात घेतलेलं आहे. आणि किल्ल्यावरचं साधारणपणे परिस्थिती काय असेल म्हणजे त्यांची लढण्याची कशी तंत्र असतील ती बघितलं आहे. त्याचबरोबर आपण मुघलांच्या देखील युद्धतंत्राचा थोडा विचार केलेला आहे. या मुघलांच्या याच्यात तोफा कोणत्या असतील ते मी आता आपल्याला सांगितलेलंच आहे. त्याशिवाय मुघलांनी सतत त्या परिसरामध्ये 10 ते 15 हजाराचं फिरतं घोडदळ जे आहे ठेवलेलं होतं. त्याचा उद्देशच हा होता की जे मराठे हल्ला करून येतील, किल्ल्यावरच्या शिबंदीला मदतीला येतील, त्यांना तोंड देणं, त्यांना पळवून लावणं. कारण की जो वेढा आहे त्या वेढ्याला जी रसद मिळत होती ती तोडणं हा देखील मराठ्यांचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यामुळे मराठ्यांचं सैन्य त्या कारणाकरता देखील सातत्याने त्या परिसरात गिरट्या घालत होतं. म्हणजे मराठ्यांची फिरती घोडदळं आणि मुघलांची घोडदळं ह्यांच्या आपसात चकमकी त्या परिसरामध्ये होत होत्या. या संपूर्ण रामशेजच्या लढ्यामध्ये युद्धतंत्रामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. कारण की मी जेव्हा प्रत्यक्ष घटनाक्रम सांगणार आहे तेव्हा मला त्याची माहिती देण्यापेक्षा ती या टप्प्यात देणं जास्त योग्य वाटतं. आत्ता मी मगाशी उल्लेख तुमच्याशी केला की समोरचा जर का एखादी टेकडी किंवा डोंगर असेल तर त्याची टेकडी किंवा डोंगर हा त्या किल्ल्याला मोठा धोकादायक ठरतो. कारण की जो आक्रमक येतो, शत्रू जो येतो, त्याला त्याच्यावरतून हल्ला चढवण्याची संधी मिळते. हल्ला म्हणजे तोफगोळ्यांचा मारा करून हल्ला करण्याची. अशा प्रकारे रामशेजला पण संधी मिळाली. आणि या कारणाकरता दमदमा नावाचं तंत्र उपलब्ध म्हणजे वापरलं जाईल. दमदमा हे तंत्र काही नवं नाही आहे, ते अगदी रोमन काळापासून किल्ल्यांच्या ह्याच्यात वापरात आलेलं आहे. ते आपण जर का किंगडम ऑफ हेवन म्हणून एक प्रसिद्ध चित्रपट, इंग्रजी चित्रपट, त्याचं जर का बघितलं तर जी जेरुशलेम आणि तिथल्या ज्या लढाई आहेत त्याच्यामध्ये या दमदम्याचा वापर केलेला तुम्हाला दिसतो. आपल्या माहितीकरता तुर्तास दमदमा म्हणजे एक लाकडी मनोरा मोठा, तो जवळजवळ 10 मजली इमारती इतका उंच आहे. म्हणजे 50 ते 100 फूट उंचाचा मनोरा आहे.
आणि रामशेजच्या समोर एक गोरख नावाचा डोंगर आहे. या गोरख डोंगराची उंची जी आहे ही सपाटीपासून साधारणतः 500 फुटावर आहे आणि त्याला जायला एक घळ आहे, त्याच्यामधनं या तोफा ज्या आहेत त्या त्यांनी वर नेलेल्या असणार आहेत आणि लाकडं नेलेली असणार आहेत. मी माझ्या काही इंजिनियर मित्रांच्या मदतीने त्याचं कॅल्क्युलेशन केलं, कारण की या शहाबुद्दीनच्या सैन्यामध्ये राव दलपतराय नावाचा एक राजपूत सरदार होता आणि त्याच्या बदली भीमसेन सक्सेना नावाचा एक होता लेखक, म्हणजे एक मनुष्य होता, ज्यांनी औरंगजेबाचा इतिहास लिहून ठेवलेला आहे तारीखे दिलखुशा म्हणून. त्याच्यात त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की अतिशय सुंदर देखणं असं हे बांधकाम शहाबुद्दीन खानाने केलं या गोरख टेकडीवरती आणि त्याच्यावरती 500 माणसं उभी राहू शकत होती. 3 मजल्याचं हे कन्स्ट्रक्शन आहे, संपूर्ण लाकडाचं असणार आहे. त्याच्या स्टॅबिलिटी करता त्याच्यामध्ये वाळूचे या पोती ठेवलेली असणार आहे आणि माझ्या इंजिनियर मित्रांच्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ 10,000 घनफूट लाकूड त्याला लागलेलं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावरती कमीत कमी 10-20 तोफा त्यांनी वर नेलेले असणार आहेत आणि तिथून तोफांचे गोळे जे आहेत हे रामशेजच्या डोंगरावरती तिथून मारा केलेला आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं ते आपण लक्षात ठेवलं असेल की रामशेजच्या डोंगराची म्हणजे पायथ्याची जी आपलं पठारावरची बांधकाम आहेत त्याची उंची 800 फूट आहे आणि गोरख टेकडीची उंची जी आहे ती 500 फूट आहे. म्हणजे 500 फुटाच्या गोरख टेकडीवरतून समोरच्या 800 फुटाच्या रामशेजच्या पठारावरच्या बांधकामावरती त्यांनी तोफांमधून मारा केला आहे. दोन्हीमधलं अंतर साधारणतः 600 ते 700 मीटर आहे. त्यामुळे तोफांचा पल्ला तिथपर्यंत बरोबर पोचलेला असणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तोफगोळे जे आहेत हे गोरख टेकडीवरून दमदम्याच्या द्वारे त्यांनी मारलेले आहेत, म्हणजे दमदम्याची उभारणी करत. तर ही दमदम्याची उभारणी कायम औरंगजेबाच्या त्या काळच्या वॉरफेअरमध्ये युद्धतंत्रामध्ये आपल्याला दिसते आणि नंतर त्या म्हणजे दमदम्याच्या त्यांना तोडावा पण लागला, पण त्याच्याकडे आपण पुढे येऊ. आणि मगाशी मी जे लाकूड तोडे आवश्यक असत हे मी जे तुम्हाला सांगितलं त्याला एक उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की साताऱ्याच्या किल्ला जेव्हा औरंगजेबाने जिंकला तेव्हा 2000 उंट केवळ लाकड तोडण्या आणि आणण्याकरता पाठवलेले होते. म्हणजे कोणत्या स्केलवरती स्तरावरती मुघलांचं काम चालत असेल तुम्हाला कल्पना आहे. हे मी साधारणपणे तुम्हाला मुघलांच्या युद्धतंत्राबद्दल सांगितलं कारण की मला आपल्याला सूक्ष्म अभ्यासामध्ये मला न्यायचं आहे. मला नुसते अशी वरवरच्या कॉमेंट्स करायच्या नाही की यांनी खूप शौर्य गाजवलं, त्यांनी काहीच गाजवलं नाही, ते तिथे पराभूत झाले. नक्की काय घडलं, कसं घडलं, साधनं कोणती होती, तंत्र कोणती होती, संख्या काय असण्याची शक्यता आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडत गेल्या आणि आपल्या सुदैवाने तशा प्रकारचं बरंच ऐतिहासिक साधनं जी आहे ती उपलब्ध आहे. त्यामुळेच मी हा अभ्यास रामशेजचा करू शकलो. तर आपण आता मराठ्यांच्या युद्धतंत्राकडे येऊ. साधारणपणे मराठ्यांचं युद्धतंत्र आणि मुघलांचं युद्धतंत्र ह्याच्यात काही फार मोठा फरक नाही आहे तसा. फक्त त्याच्यात 2 प्रकार आपल्याला करायला लागणार आहेत. किल्ल्याच्या बाहेरचं युद्धतंत्र जे आता मुघलांचं सांगितलं तसं मराठ्यांचंही सैन्य जे हे किल्ल्याच्या बाहेर फिरत होतं 10 ते 15 हजाराचं, त्यांचंही घोडदळ फिरतं असणार आहे आणि मराठ्यांचा भर हा कायम घोडदळावरच असेल. पायदळाकडे कायम त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे असं माझं मत आहे. या घोडदळ मराठ्यांचं आहे ते अगदी हलका प्रकारचं म्हणजे लाईट कॅव्हलरी आहे मराठ्यांची जी आहे ती. मराठ्यांचे घोडेही लहान असत, स्वतः मराठा सैनिकही फार मोठे वजनदार नव्हते, त्यांच्याकडे असलेलं सामान कमीत कमी असे. भाला आणि तलवार आणि कदाचित धनुष्यबाण देखील त्यांची आवडती शस्त्र आहे. मात्र ज्या प्रकारे घोड्यावरतून धनुष्यबाणाच्या कलेमध्ये मंगोल किंवा मध्य आशियाई घोडेस्वार निष्णात होते तसं आपल्याला मराठ्यांच्या बाबतीत नाही दिसत. तर हे मराठ्यांचं घोडदळ आहे. वरती किल्ल्यावरती घोडदळ असण्याचा प्रश्न नाही आहे. किल्ल्यावरती सर्वसाधारणतः मनुष्यबळ किती असेल ह्याचाही एक अंदाज मी बांधला, कारण की मगाशी मी आपल्याला उल्लेख केल्याप्रमाणे औरंगजेबाच्या ज्या इतर किल्ले जिंकले त्यांनी त्यात एक वसंतगड म्हणून किल्ला सातारा जवळचा जिंकला होता, जो अगदी आकारमान आणि सर्व दृष्टीने रामशेजच्या बरोबरीचा आहे असं समजायला हरकत नाही, उंची आणि विस्तार या दृष्टीने. त्या दृष्टीने मी बांधलेले अंदाज तुम्हाला सांगतो की एकंदर मनुष्यबळ साधारणतः 500 लोकांचं रामशेजवर असेल. त्या 500 मध्ये साधारणतः 250 ते 300 हे लढाऊ असतील. अर्थात मुघलांनी इतकी पाणके वेगळे हे वेगळे अशी चैन काही मराठ्यांना परवडणारी नव्हती, परंतु बंदूकधारी नक्कीच तिथे आहेत. म्हणजे बंदूक जी आहेत, तोफा उडवणारे त्यांच्याकडे असतील. पारंपरिक तलवारी ज्या आहेत ज्याला धोप म्हणतात किंवा जी खांडा ही मराठ्यांची आवडती तलवार आहे, म्हणजे ज्याला स्ट्रेट स्वोर्ड जी आहे ती आणि रुंद पात्याची ती मराठ्यांची आवडती तलवार होती. त्याच्याशिवाय समशेरी म्हणजे तलवारी ज्या घोडदळाकरता उपयोगात येतात, ढाली आहेत, भाले आहेत, धनुष्यबाण आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आहेत. त्याशिवाय जेझाल म्हणून तोफा असत, ज्या जेझाल म्हणजे थोड्या मोठी बंदूक, खरं म्हणजे जवळजवळ 8-7-8 फूट लांबीची असे, वजनदार असे आणि ती उचलायलाही 2 माणसं लागतील अशी, म्हणजे सहसा हातात घेऊन उडवण्याची नाही, त्याला असा ट्रायपॉड जो असतो किंवा तिवईवरती ठेवावी लागत असे. याशिवाय मध्यम आकाराच्या तोफा पण असतील.
याशिवाय मराठ्यांनी एक तिथे महत्त्वाचं तंत्रज्ञान नव्याने वापरलं, ज्याचा उल्लेख बहादूर खान म्हणून जो सरदार या ह्याच्यात मुघलांचा आला होता, त्याच्याबरोबर खाफी खान नावाचा मुघल इतिहासकार होता. या इतिहासकारांनी जे वर्णन घेऊन ठेवलं त्याच्यामुळे आपल्याला समजतं की किल्ल्यावरच्या शिबंदीकडे जेव्हा लोखंडी तोफा त्यांच्या आपल्या जेव्हा निकामी झाल्या तेव्हा त्यांनी लाकडी तोफांचा वापर केलेला होता. तर हे लाकडी तोफा बनवणं हे त्या किल्लेदाराचं फार मोठं यश आहे आणि लाकूड भरपूर उपलब्ध होतं आणि त्यांनी लाकडाच्या तोफा केल्या. आता मी इमेज आपल्याला दाखवू शकत नाही, परंतु लाकडाचे वेगवेगळे पाईपसारखे त्यांनी तुकडे करून ते एकमेकांना जोडता येणार नाहीत, कारण की ते वेल्डिंग होऊ शकणार नाही लाकूड, त्यामुळे ते कातडी गुंडाळून त्यांनी ते मजबूत केलेलं असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातनं त्यांनी गोळ्यांचा मारा केलेला होता. याशिवाय अग्निबाण आणि तत्सम साधनं पण त्यांच्याकडे होतीच, म्हणजे रॉकेट्स पण होती. त्याच्यानंतर कापडाचे बोळे करून ते तेलामध्ये बुडवायचे आणि ते पेटते बोळे खाली फेकायचे, हे देखील तंत्र होतं. त्या काळात रॉकेल नाही आहे, रॉकेलचे शोध हे 1850 नंतर लागलेले आहेत, त्यामुळे कडेपेटी नाही आहे, अशा अनेक गोष्टी नाही आहेत, ते आपल्याला ध्यानात घ्यायला लागतात. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक अतिशय ह्याच्यातला महत्त्वाचा पैलू यांच्या युद्धतंत्रामधला सांगायचा आहे. तो असा आहे की रामशेजचं जे युद्धतंत्र आहे मित्रांनो, हे प्रामुख्याने दगडाचं वॉरफेअर आहे, दगडाचं युद्धतंत्र आहे. आपल्याला आता विश्वास बसणार नाही इतका दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे. कदाचित आपल्याला असं सांगितलं त्यांनी एकमेकांवर दगड मारले तर आत्ताच्या काळात आपल्याला ती हास्यास्पद गोष्ट वाटते, परंतु किल्ल्यावरतून त्यांनी दगडाचा हर प्रकारे वापर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठे दगड जे असतील, लहान मोठे दगड किल्ल्यावरतून ढकलून द्या. जर का मुघल सैनिक जर का खाली सरसरवरती सरकून येण्याचा प्रयत्न करत असतील अगदी रात्रीच्या वेळी वगैरे सुद्धा, तर हे दगड लोटून देत असत वरतून खाली आणि ते इतके अपघाती म्हणजे फेटल ठरू शकतात की त्याच्यामुळे माणसं मृत्यू पावतात. त्यामुळे चढायला अतिशय जे शत्रू सैनिक आहेत ते घाबरत असत की कुठल्या क्षणी वरतून दगड गडगडतील आणि आपला कपाळ मोक्ष करेल ते सांगता येत नाही. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा वापर जो केलेला आहे त्यांनी, तो गोफणीच्या द्वारे दगडांचा वापर केलेला आहे. गोफण ही अगदी शेकडो हजारो वर्षापासून माणसाला माहिती आहे. तुम्हाला जर का ख्रिश्चनांची प्रसिद्ध डेव्हिड आणि गोलियातची स्टोरी जर का माहिती असेल, तर डेव्हिडनी महाकाई अशा गोलियातला त्यांनी गोफणीच्या साह्याने मारलेलं होतं. आता इथे मराठ्यांनी गोफणीचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये दगड याचे साधारणतः 25-50 ग्रॅमचे दगड असतील आणि हे दगड गुळगुळीत करून त्याच्यात टाकावे लागतील, परंतु त्याचं जे प्रमाण आहे त्याच्या वेगाचं हे इतकं मोठं आहे की 160 किलोमीटर वेगाने हा दगड जाऊ शकतो मारलेला आणि जवळजवळ 250-300 किलोमीटर अंतरावरती हे दगड जाऊन पोचतात जर का ते वेगाने मारले तर. इथे त्यांना जास्तीत जास्त खाली 100-150 मीटर खाली असलेल्या ह्याच्यावरती ते मारायचे, 500 फूट खाली असलेल्या मुघल सैन्यावरती ते मारायचे. पण तुम्ही अशी मनात कल्पना करा की असे 100 गोफणधारी सैनिक हे किल्ल्याच्या तटावर उभे आहेत आणि त्यांनी जर का गोफणींमधून जर का दगडाचा मारा सुरू केला तर अक्षरशः दगडांचं वादळ आपल्या अंगावर खाली कोसळलंय असं त्या लोकांना वाटतं आणि ते उभे राहू शकणार नाहीत वेढ्यामध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय तोफगोळ्यांकरताही दगडाचा वापर आहे. याचा अर्थ तोफगोळे तिथे तयार करत असतील असं नाही, अगदीच वेळ आली तर पाथरवट असतील तर थोडेफार कामचलाऊ दगड करून घेतले जात असतील आणि महाराष्ट्रात दगडांच्या देशात जो म्हणतात तो खरोखरी तो उपयुक्त ठरलेला आहे दगड जो आहे तो. आणि माझ्या भाषणाचा विषय नाही, पण त्याही दृष्टीने कधीतरी मांडणी करता येईल की रामायणातलं संपूर्ण वॉरफेअर जे आहे हे जर का धनुष्यबाण जर का सोडले म्हणजे आर्चरी जर का सोडली तर मोठ्या प्रमाणावर ते दगडाचं वॉरफेअर आहे ॲक्च्युली. परंतु आपण हनुमान आणि त्याच्या सगळ्या अनुयायांना सुग्रीवाच्या आपण माकड करून टाकलंय, वानर करून टाकलंय आणि त्यांच्या दगडांच्या माऱ्यांना आणि कथांना आपण हास्यास्पद करून टाकलेला आहे. सांगायचा मुद्दा हाच आहे की दगडाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. याशिवाय किल्ल्याचा जो पाणी पुरवठा आहे त्याचा मी उल्लेख केला की 25-26 पाण्याची टाकी आहेत, त्यामुळे पाण्याची मुबलकता आहे. आगी लागण्याकरताही विझवण्याकरताही पाणी लागणार असेल. आता रसद पुरवठा आहे. रसद पुरवठा करता असं धरून चला तुम्ही की मराठ्यांच्या किल्ल्यांवरती 1-2 वर्ष पुरेल एवढा धान्याचा साठा हा कायम ठेवलेला असेल. आता मी रायगडाचा अभ्यास केला तर एक आकडा मिळाला तो 17 खंडी, आपलं 17,000 खंडी एवढं धान्य होतं, जे संभाजीराजेंनी स्वतः त्याची तपासणी केली होती महाराजांच्या मृत्यूनंतर. 17,000 खंडी माणसं 1 वर्ष 40,000 लोकांना पुरेल. 17,000 खंडी भात होता. भात म्हणजे साळ होती, त्याचे तांदूळ किती, ते रोज किती लागतील, त्यामुळे वर्षभर किती लोकांना किती तांदूळ लागेल त्याचा सगळा आकडा करून मी 40,000चा आकडा तुम्हाला सांगतो. तर त्यामुळे रामशेजवरती पुरेसा धान्य साठा जो आहे तो ठेवलेला असेल.
आत्तापर्यंत तुम्हाला मी जी माहिती दिली त्याच्यात या वेढ्याच्या रामशेजच्या लढ्याची पार्श्वभूमी काय आहे, किल्ल्याचं भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व माहिती काय आहे, मुघलांचं आणि मराठ्यांचं युद्धतंत्र कशा प्रकारचं होतं, मुघलांचा कोण सेनापती आणि त्यांनी वेढा कशा प्रकारे घातला, इथपर्यंत आपण आलो. आता आपण प्रत्यक्ष जो घटनाक्रम आहे, प्रत्यक्ष ज्या संघर्ष घडलेत त्याच्याकडे जाऊया. तुम्हाला मी मगाशी सांगितलं, मार्च महिन्यामध्ये औरंगजेब बादशाह औरंगाबादला आला आणि त्यांनी शहाबुद्दीनला आज्ञा दिली. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये शहाबुद्दीन खानांनी आपला वेढा जो आहे तिथे तो घातला. लगेचच त्यांनी त्या दमदम्याची उभारणी जी आहे समोरच्या किल्ल्यावरती केलेली असणार आहे आणि मुघल आणि मराठे यांच्यातला संघर्ष हा एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाला. परंतु संघर्षाला खरी धार चढली ती मे महिन्यामध्ये. मे महिन्यामध्ये औरंगजेबाने त्याचा आणखीन एक मोठा सेनापती, हा 12 मेला त्यांनी कासिम खान म्हणून होता, त्याला या वेढ्यात शहाबुद्दीन खानाच्या मदतीला त्यांनी पाठवला. त्याचबरोबर बहादूर खान कोकलताश, ज्याचा पुढेही उल्लेख येणार आहे, जो औरंगजेबाचा दूध भाऊ होता आणि हे पर्शियन घराणे म्हणजे इराणमधून आलेलं आहे आणि शहाजहानची बायको मुमताज ताजमहलवाली जी औरंगजेबाची आई आहे तिच्याशी हे घराणं नाते संबंधित होतं. या बहादूर खानावर पण औरंगजेबाचा मोठा विश्वास होता. पण हा बहादूर खाना नेहमी मराठ्यांची आतून संधान ठेवून असते आणि शिवाजी महाराजांशी तर त्याचा आतून नक्कीच स्नेह होता असं म्हटलं जाईल. तर ह्या बहादूर खानाला पण त्यांनी मदतीला पाठवलं. आता या बहादूर खान आणि यांच्या संयुक्त सैन्य म्हणून त्यांनी मराठ्यांशी सामने सुरू केले. या दरम्यान शरीफ खान नावाचा एक सरदार जो आहे हा गुलशनाबाद म्हणजे नाशिकहून तिथे गेला आणि त्याची आणि मराठ्यांची रसदीच्यामुळे त्याचा, कारण हा रसद घेऊन चालला होता, त्यामुळे त्याची मराठ्यांची लढाई झाली आणि या लढाईत शरीफ खानांनी मराठ्यांना दोरा मार दिलेला दिसतो आपल्याला, कारण की मराठ्यांचे काही लोक ठार आणि जखमी झाले असं त्यांनी बादशहाला कळवलं आहे. मात्र बादशहाला कळवलेली माहिती या लोकांनी नेहमी पॉझिटिव्ह माहिती असते, त्यांचा अपयश ते कधीच बादशहाला कळवत नाही, त्यावेळी त्याला नेहमी आपल्याला एक डिस्काउंट द्यायला लागतो काही वेळा. आता याच्यात एक महत्त्वाची लढाई घडली ती गणेशगावची. आपल्याकडे जे त्रिंबक रस्त्यावरती गेलेले आहेत, महिरावणीला गेलेले आहेत, नाशिक त्रिंबक रस्त्यावरती महिरावणी हे 14-15 किलोमीटरवरती गाव आहे. या महिरावणी गावाच्या उत्तर दिशेला 4 किलोमीटरवरती गणेशगाव नावाचं गाव आहे. मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीचा रूट जो आहे तो गोदावरी नदीच्या काठाने यायचा, त्यामुळे गणेशगाव हे तिथे आहे. या गणेशगावला मराठ्यांचं सैन्य आणि मुघलांचं हे संयुक्त सैन्य म्हणजे बहादूर खान आणि शहाबुद्दीन खान यांची गाठ तिथे पडली. मराठ्यांचे सैन्याचे सेनापती जे होते ते मानाजी मोरे आणि रूपाजी भोसले हे होते. यांचंही सैन्य साधारणतः 10 ते 15 घोडदळ असेल. या दोघांमध्ये तिथे तुंबळ धुमश्चक्री अशी झाली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांनी मुघलांची 500 घोडी पाडाव केली आणि मुघलांचा त्याच्यात पराभव होऊन त्यांना परत यावं लागलं. यानंतर औरंगजेबाने बहादूर खानला पुन्हा नगरला बोलवून घेतलं, कारण नगरमधून तो आलेला होता आणि आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो अधिकृतरित्या सुभेदार होता दक्षिण सुभ्याचा, पण त्याला त्यावेळी औरंगजेब बादशाह स्वतः आल्यामुळे त्याला फारसं काही काम राहिलेलं नव्हतं. एकंदरीत संपूर्ण मे महिना जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मराठे हे वरचढ झाल्याचे आपल्याला दिसतात आणि त्यांनी किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश जो आहे तिथे आपलं वर्चस्व त्यांनी काही प्रमाणात जमवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता पुढे जो येतो तो जून आणि सप्टेंबरचा कालावधी येतो. तर जून आणि सप्टेंबरचा काळ हा पावसाळ्याचा काळ आहे आणि रामशेजला पाऊस अगदी रायगड राजगड इतका जरी नसला तरी पावसाळा सगळीकडे महाराष्ट्रात असतोच. या काळामध्ये कदाचित अजून त्याला मदत मिळावी म्हणून औरंगजेबाने हयात खान नावाच्या एका स्वतःच्या सरदाराला तिथे सजावली करता पाठवलं. सजावली म्हणजे आत्ताचा शब्द जे ह्याच्यात वर्णन करायचं झालं तर काही विशेष कामगिरी देऊ, ऑफिसरांना स्पेशल ड्युटी असं आपण म्हणतो तसं. मुघलांच्या सैन्यामध्ये सजावल, हरावल, करावल, चंदावल असे शब्द आपल्याला नेहमी दिसतील. चंदावल म्हणजे पिछाडीचं सैन्य आहे, हरावल म्हणजे आजच्या भाषेत आपण त्याला रेकी म्हणतो, म्हणजे मुख्य सैन्याच्या पुढे जाऊन जी काही माहिती काढायला लागते ती माहिती काढणारा जो सैन्याचा विभाग असतो त्याला हरावल म्हणतो. तर अशा प्रकारे ह्याला तिथे त्यांनी हयात खानाला तिथे पाठवलं होतं. याच काळात रूपाजी भोसले ज्यांचा मी आत्ता उल्लेख केला ते आणि करणसिंह नावाचा शहाबुद्दीन खानचा सरदार यांच्यात चकमकी झाल्या आणि त्याच्यात रूपाजी भोसले जखमी पण झालेले होते. या काळात शहाबुद्दीन खानाचे मोर्चे जे आहेत म्हणजे जे सरकत जायचे सैनिक, तेव्हा त्यांच्या रक्षणाकरता लाकडी असे एक छप्पर उभारणी करून त्याला बांधकाम करायचे. आत्ताचा तुम्हाला मोर्चा म्हणजे काहीतरी कलेक्टर कचेरीवरती रविवार कारंज्यापासून 1000 लोकांचा समुदाय घोषणा निघालेला आहे असं मोर्चा वाटतं. युद्धतंत्रशास्त्रामधला मोर्चा हा जो शब्द आहे तो लढाईमध्ये युद्धतंत्रामध्ये सैनिकांना लढण्याकरता एक बचावात्मक केलेली अशी जी जागा असेल शत्रूविरुद्ध लढण्याकरता, ज्याच्यातलं ते बंदुकाही उडवू शकतील, कदाचित तोफाही ठेवत असतील, ज्याला लाकडाचं एक छप्पर सरकं केलेलं असेल,
तर असे मोर्चे सरकवत तो रामशेजच्या दरवाजापर्यंत गेला होता. पण महादरवाजापर्यंत तो जाणं शक्य नाही, त्यामुळे मधल्या कुठल्या तरी भागातल्या दरवाजापर्यंत तो गेला असेल. याच काळात ब्रिटिशांनी असं, म्हणजे त्या काळात इंग्रज होते किनारपट्टीवरती आपल्या, आणि ते सुरतला होते, तुम्हाला माहिती आहे. त्या सुरतच्या इंग्रजांनी असं लिहिलं की हंबीरराव मोहिते 10,000 सैन्यासह तिथे मदतीला गेले होते आणि त्यांची 2,000 माणसं जी आहेत ती तिथे मारली गेली, परंतु ह्याला काही आधार नाही आहे. त्याच्यानंतर संभाजीराजांनी पुन्हा या शिबंदीच्या मदतीकरता त्यांनी तिथे अजून एक 1000 सैन्याचं जे घोडदळ आहे ते तिथे वेढ्याच्या मदतीला पाठवलं होतं आणि त्यांनी खुद्द वेढ्यातल्या मोर्चावरती हल्ला केला आणि त्यांनी त्या मोर्चातल्या खलील खान नावाचा जो सरदार होता त्यांनी तिथे त्याचा पाडाव केला. या दृष्टीने तुम्हाला असं लक्षात येईल की साधारणतः या जुलै अखेर, म्हणजे आता आपण जुलै महिन्यात आहोत, की जुलै महिना अखेर मराठ्यांचे धारिष्ठ्य खूप वाढलेलं होतं आणि शहाबुद्दीन खानाच्याच ताब्यामध्ये सगळं कॅम्पेन आहे आणि त्यामुळे तो परोपरीने आपला लढवण्याचा प्रयत्न करतोय. दमदमा उभा केलेला आहेच, त्याच्यावरतून पण मारा किल्ल्यावरती चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे किल्ल्यावरती लोक चढून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रयत्नात 20 ते 25 ऑगस्टच्या सुमाराला, या तारखा मी सगळ्या मुघल अखबारावरतून श्रोते घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या अगदी अधिकृत आहे. तर या 20 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी एक धाडसी प्रयोग केला आणि कासिम खान म्हणून अजून एक सरदार त्यांनी, जो मी आता तुम्हाला सांगितलं मदतीला पाठवला होता, त्या कासिम खानाचे जवळजवळ 500 लोक आणि वेढ्यात असलेले मेवाती राजपूत लोक 500-600 लोक, असं साधारणपणे 1000चा समुदाय हा रात्रीच्या वेळी किल्ल्याचा पठारावरतून त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याकडून चढायला सुरुवात केली आणि ते किल्ल्याच्या बऱ्यापैकी, म्हणजे जो साधारणतः 800 फुटाचा चढ आहे त्याच्या निम्म्याच्या पुढे ते आले. रात्रीची वेळ होती हे आपल्याला त्या वर्णनावरून कळतं, त्यांनी असं काय दिलेलं नाही रात्री गेले म्हणून. तर ते वरपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी बेलदारांना बोलवा असा आरडाओरडा त्या सैन्याच्या लोकांनी सुरू केला, कारण की त्यांना त्यांचे तिथे मोर्चे करण्याकरता आणि बंदुका सगळी साधनं नेऊन तिथे रोखण्याकरता त्यांना या कामगारांची गरज होती. ह्या त्यांच्या आरडाओरड्यामुळे किल्ल्यावरचे शिबंदी जागी झाले आणि किल्लेदारांनी त्वरित त्याच्यामध्ये कृती केली आणि त्यांनी या सैन्याला वरती तुफान मारा त्यांनी वरतून केला आणि या माऱ्यामध्ये कासिम खानाने स्वतः औरंगजेबाला असं लिहिलं की जवळजवळ सर्व लोक कमी आले म्हणून, म्हणजे जवळजवळ 500 ते 1000 लोक ह्याच्यामध्ये जखमी झाले असण्याची किंवा मृत्युमुखी पडलेली असण्याची शक्यता आहे. आणि हा एक मोठा धक्का वेढ्याला आणि औरंगजेबाला होता आणि औरंगजेबापर्यंत ही बातमी गेली तेव्हा त्यांनी कासिम खानाला परत बोलवून घेतलं आणि एकंदरीत औरंगजेबाला असं लक्षात आलं की हा जो सगळा वेढा आपला चाललेला आहे ह्याला काही फारसं यश मिळण्याचं चिन्ह दिसत नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी शहाबुद्दीन खानाला परत बोलवण्याचं ठरवलं. कारण की जेव्हा अपयश यायला लागतं तेव्हा नेतृत्व बदल हा नेहमी केला जातो की नेता बदलल्याने काही यश मिळू शकतं काय बघावं, असा साधारणपणे औरंगजेबाने विचार केला असेल. मात्र अशावेळी जेव्हा एखादा सरदार अपयशी होऊन येत असे परत, त्यावेळी औरंगजेबाई इतक्या ममत्वाने त्याच्याशी कधीच वागत नसे. तो त्याची जी मनसबदारी जी आहे, मनसबदाराची त्याची जो हुद्दा आहे तो कमी करत असे. बहुतेकदा मनसबदारी पद्धत आणि त्याच्यातले हुद्दे हा एक मोठा विषय, त्यामुळे त्याच्यात आता मी जाऊ शकत नाही. तर मात्र त्यांनी असं काही केलं नाही, म्हणजे खुद्द औरंगजेबालाही कल्पना आहे की मराठ्यांचे किल्ले जिंकणं किती अवघड आहे. आणि मग औरंगजेबाने असं ठरवलं की आपण आता बहादूर खानालाच पाठवूया तिथे, कारण की बहादूर खान गेले अनेक वर्ष दक्षिणेमध्ये आहे आणि तो त्याचा आवडता सेनापती आणि त्याच्या विश्वासातला आहे. त्यामुळे बहादूर खानाची जी स्वारी आहे ती साधारणतः सप्टेंबर एंडपर्यंत तिथे आली आणि सप्टेंबरच्या शेवटाला त्यांनी सगळी तिथली सूत्र जी आहे ती स्वतःच्या हातात घेतली. नवीन आलेला माणूस नेहमी जसं सांगतो की मी हे अगदी काम 100% करून दाखवतो, तसं बहादूर खानाने पण केलेलं असणार आहे आणि त्यांनी त्या पद्धतीचा लेखी हमी म्हणजे त्याला मुचलका म्हणतात, तो बादशहाला त्यांनी लिहून दिलेला होता. हे आपल्याला पुढच्या घटनांवरून लक्षात येतं, पण इथे सांगून देतो. आता दमदम्यावरतून मारा मी सांगितल्याप्रमाणे चालूच होता आणि इतर प्रकारांनी पण चालू होता. पण बहादूर खानाने आणखीन काही नवीन तिथे प्रकारे वापरून बघितले की असं केल्याने होऊ शकतं का, असं बघूया. जसा मी भीमसेन सक्सेनाचा उल्लेख केला तसा प्रसिद्ध मुघल इतिहासकार खाफी खान म्हणून होता. त्याचं मुंतकुल लुबाब म्हणून एक प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि जो औरंगजेबाची हिस्ट्री आपल्याला सांगतो. जसा इंग्रजी अनुवाद मुंतकुल लुबाब इन औरंगजेब म्हणून आहे, त्याच्याच आपल्याला ग्रंथातला लाकडी तोफांचा उल्लेख त्याच्यातच मिळतो. तर हा खाफी खान या सैन्यामध्ये होता बहादूर खानाच्या आणि त्यामुळे त्यांनी चक्षुर्वयी सत्यम अशा काही हकीकती त्यांनी पण लिहून ठेवलेल्या आहेत. तर एक दिवशी बहादूर खानाने असं ठरवलं की आता हे काही मार्ग उपयोगी येत नाही आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या सैनिकांना असं सांगितलं की तुम्ही किल्ल्याच्या पश्चिम बाजूला जा. या दिशांनी माझ्या अभ्यासाने ठरवलं आहे
खाफी खानांनी दिशा दिलेल्या नाही आहेत, परंतु आपल्याला साधारण तर्कांनी मांडता येतात त्या, आणि म्हणून मी त्या सांगतो. त्याच्या खोलात आत्ता जायला वेळ नाही, म्हणून मी फक्त त्या दिशा आपल्याला सांगतो की त्यांनी पश्चिम बाजूने त्यांनी त्याच्या सैनिकांना त्यांनी सगळ्या सैन्य दळाला पाठवलं वेढ्यातल्या. तिथे मोठमोठ्यांनी नगारे वगैरे द्यायला सुरुवात केली, तिथे आरडाओरडा करायला सुरुवात केली, आणि अशा प्रकारचं चित्र तयार करायचं की त्या बाजूने आज रात्री हल्ला होणार आहे. आणि प्रत्यक्षात मात्र किल्ल्याच्या उत्तर बाजूने, म्हणजे आता तुम्ही जर का रामशेजला वर गेलात तर जे मंदिर आहे त्या मंदिराकडून तुम्ही जर का सरळ उत्तर दिशेला खाली गेलात तर थोडी तटबंदी आहे, आणि हरिहर किल्ल्यावरती जशा खोबणीतल्या पायऱ्या आहेत तशा प्रकारच्या पायऱ्या तिथे आहेत, आणि काही अंतर तुम्ही खाली जाऊ शकता उतरून, आणि नंतर मात्र तिथे दोर लावायला लागतो. मी हा मार्ग स्वतः तिथे जाऊन त्याचे फोटो काढून आणि त्याचा पूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला हे सांगतो की ह्या रात्रीचा हल्ला तिथूनच झालेला असण्याची शक्यता आहे. तर त्या मार्गाने दुसरे सैनिक प्रत्यक्षामध्ये वर न्यायचे जे किल्ला चढण्यात निष्णात होते, अशा सैनिकांना तिथून वर चढवायचं, आणि त्यांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावरती जाऊन तिथल्या शिबंदीला त्यांनी अचंबित करायचं, चकित करायचं आणि हल्ला चढवायचा. परंतु रामशेजचा किल्लेदार, ज्याचं नाव आपल्याला इतिहासामध्ये माहिती नाही, तो इतका हुशार होता, इतका धूर्त होता की त्यांनी बरोबर आपल्या हेरांकरवी माहिती काढली. त्यांनी पण त्याच बाजूला किल्ल्याच्या आपले लोक आणून ठेवले आणि असं दर्शवलं की मी तुमच्याशी लढण्याच्या तयारीत आलेलो आहे, आणि प्रत्यक्षात त्यांनी उत्तर बाजूला आपली माणसं उभी केली, आणि जसे जसे मुघल सैनिक वर चढून आले तसं त्यांनी त्यांच्या गर्दन कापून त्यांना यमसदनाला पाठवून दिलं, आणि हा हल्ला जो आहे हा पूर्णपणे फसला बहादूर खानाचा. आता बहादूर खान अनेक प्रकारे प्रयत्न करत होता, आणि हे सगळेच हल्ले जेव्हा यशस्वी होत नाही तेव्हा त्यांनी एक दैवी उपाय करून बघण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पदरी एक मोत्तद्दार, म्हणजे त्याचा घोडदळातला साफसफाई करणारा एक अधिकारी होता. त्या मोत्तद्दारांनी बहादूर खानाला सांगितलं की तुम्ही मला संधी द्या, मला काही जादूटोणा समजतो, मी मांत्रिक आहे आणि मला भूतवश झालेली आहेत, म्हणजे पर्शियनमध्ये त्याला जीन शब्द वापरतात, तर मला काही भूतवश झाली आहेत, मला एक 100 तोळ्याचा नाग द्या. म्हणजे तो नाग अर्थातच नंतर मोत्तद्दार स्वतःच घेणार असणार आहे. तर हा नाग मी माझ्या छातीवरती असा घेऊन धरून जाईन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने, माझ्या मागून सगळे सैनिक येऊ द्या, आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की आपोआप किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील. बहादूर खानांनी खुळचटपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवला, आणि हा जो मोत्तद्दार आहे तो किल्ल्याच्या दिशेने प्रवेशद्वाराच्या दिशेने जायला लागला, आणि वरतून एक गोफणीचा असा मोठा लिंबा एवढा दगड जो आहे हा त्याच्या छातीवर येऊन आदळला, आणि तो तिथे कोसळला. आणि हा एक प्रकारचा त्यांनी दैवी उपाय जो काही केलेला होता बहादूर खानांनी, तो देखील तिथे अपयशी झाला. आता यानंतर असं लक्षात आलं की औरंगजेबाच्या की आता काही काम होत नाही आहे बहादूर खानाकडून, आणि एकंदरीत हा वेढाच आता यशस्वी होत नाही असं औरंगजेबाच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी असं ठरवलं की हा वेढा आता आपण चालवण्यामध्ये काही गत्यात, म्हणजे पुढे काही हे दिसत नाही, पुढे मतितार्थ दिसत नाही, त्यामुळे हा आता वेढा आपण संपवायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी बहादूर खानाला कळवलं की तू आता तुझा इथून गाशा गुंडाळ आणि तू तळ कोकणात जा. तळ कोकणात म्हणजे कोकण किनारपट्टीकडे. बहादूर खानाने सांगितलं नाही, मला अजून एखादा आठवडा जाय, मी प्रयत्नांची शर्थ करतो. बादशाहाने काही ऐकलं नाही आणि त्याला जाण्याच्या आज्ञा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी प्रचंड खर्च उभा करून जो दमदमा केला होता उभा, ज्याला मी तुम्हाला सांगितलं 10,000 घनफूट लाकूड लागलं होतं, तो जाळून टाकला. त्याची सगळी लाकडं ती तिथे जळाली, प्रचंड नुकसान झालं असेल. आणि हे किल्ल्यावरचे लोक सगळे बघत होते, आणि यथेच्छ शिव्या वगैरे देऊन त्यांना, आता आपल्याला माहिती आहेत कोणत्या शिव्या दिल्या असतील, अशा देऊन त्यांची निंदा नालस्ती त्यांनी यथेच्छ मुघलांची केली. आणि खाफी खाना लिहिलं की मला वर्णन पण करवत नाही अशा भाषेत ते बोलत होते मुघलांबद्दल. हताश झालेला जो बहादूर खान हा अखेर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 नोव्हेंबरला तिथून निघाला. आणि चंद्राची मेट म्हणून एक घाट आहे. आता तुम्ही जर का तिकडे म्हणजे हरिहरगडाच्या दिशेने गेला तर आवंड वगैरे धरणं जिकडे आहेत तिथे चंद्राची मेट हा घाट आहे, जो पुढे मोखाड्याकडे खाली उतरतो. त्या घाटातनं बहादूर खान उतरला. मात्र तो जात असताना त्याला मराठे एक तोफ जी शिबंदीला मदतीला पाठवत होते त्रिंबकहून, ती त्याच्या हाती लागली, आणि काही मराठ्यांनी त्यांनी मारलं आणि जखमी केलं. आणि बादशहाला मोठ्या अगदी त्यांनी आनंदाने किंवा मोठ्या गर्वाने कळवलं की मोठं काम मी केलं नाही, मराठ्यांची तोफ मी तिथे केलेली. हे सगळं झाल्यानंतर बहादूर खानाची स्वारी तिथून हल्ल्यानंतर औरंगजेबाने तिथला जो वेढा आहे हा संपवण्याचा बहुतेक निर्णय घेतला. आणि तत्पूर्वी त्यांनी बहादूर खानाला एक पत्र पाठवून असं सांगितलं त्यांनी की या सगळ्या प्रकरणात तुम्ही मला हमी दिलेली होती, आणि आता तुम्ही किल्ला घेण्यात अयशस्वी झालेला आहात, त्यामुळे नुकसान भरपाईचे 37,360 रुपये एक मुघल चांदीचा रुपया असेल. आजच्या काळात जर का तुम्ही मुघल चांदीच्या रुपयाची जर का त्या चांदीच्या रुपयात आज काय येत असेल असं जर का विचार केला तर त्याची आजची किंमत 10,000 रुपये होते माझ्या कॅल्क्युलेशनने. तर असा 37,360 रुपयाचा मुसलका त्याच्याकडून त्यांनी मागितलेला आहे. म्हणजे मुघल साम्राज्य हे कशा पद्धतीने काम करत असं हेही तुमच्या लक्षात येईल.
आता हे पैसे बहादूर खान कुठून देणार होता खरं म्हणजे? जाळपोळ लुटालूट करून जे काही पैसे हातात येत असतील त्याच्यातनं, आणि जे मुघल बादशहाकडून त्याला मनसबदारीत पैसे मिळत होते त्याच्यात घोडे, जेवढ्या घोड्यांची संख्या दाखवायची त्याच्यापेक्षा कमी घोडे दाखवायचे, कमी घोडे ठेवायचे आणि त्याच्यातनं पैसे मारायचे. अशा प्रकारे यांचा उद्योग चालत असते. त्याशिवाय त्याला हे परवडणार नाही आहे. तर फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तसं वेढा साधारणतः हा संपवला होता औरंगजेबाने नोव्हेंबरमध्ये. आणि त्याला एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास विशेषतः सांगणारं जे महत्त्वाचं ऐतिहासिक साधन आहे जे पहिले लोकमान्य टिळकांनी प्रकाशात आणलं 1620च्या अगोदर, त्याचं जेधे शकावली असं नाव आहे. त्या जेधे शकावली तसा स्पष्ट उल्लेख आहे. ते महिने जे आहेत हे त्यांनी आपल्या हिंदू ह्याच्यात दिलेले आहेत ते. पण साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शाब्दी खानाने म्हणजे शहाबुद्दीन खानाने वेढा उठवला असं जेधे शकावलीत सुस्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर या प्रकारे औरंगजेबानी हा जो वेढा आहे हा आपल्याला असं दिसतं की हा नोव्हेंबरपर्यंत वेढा जो आहे हा पूर्णपणे त्यांनी उठवलेला आहे तिथून. आता आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की या वेढ्याच्या ह्याचं एक सर्वसाधारण स्वरूप काय आहे, त्याच्यात काय घडलं आणि त्याचे काही परिणाम झाले का, विशेषतः दूरगामी काही परिणाम झाले का की ज्याचा कायमस्वरूपी त्याच्यावरती परिणाम झाला, इतिहासामध्ये वरती काही परिणाम झाला का, अशा अर्थाने आपण त्याचा थोडासा भेद घेऊया. आता या सगळ्यामध्ये एक वादग्रस्त विषय असा आहे की माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही माहिती आहे आणि माझी सर्वांना द्यायची विनंती आहे की आपण कुठल्याही युद्धतंत्राकडे भावनेच्या आहारी जाऊन त्याचा विचार करू नये. शेवटी सैन्य लढत असतात, त्यांना कुठेतरी थांबावं लागतं, कुठेतरी गोष्टी ज्या असतात त्या संपवाव्या लागतात. तर हा किल्ला नेमका मुघलांच्या ताब्यात कधी आला, असा एक महाराष्ट्रात असा समज आहे की 5 वर्ष हा लढा चालू होता. परंतु तसं नाही आहे, 5 वर्ष लढा चालू नव्हता. त्याच्यामध्ये 2 तर्क आहेत. एक तर्क असं सांगतो, एक असा पुरावा असं सांगतो जो माझ्या मते कच्चा पुरावा आहे, जो सेतुमाधवराव पगडींनी दिला आणि त्यामुळे तो महाराष्ट्रात प्रमाण मानला गेला. जसे मी आता तुम्हाला खाफी खान आणि भीमसेन सक्सेना यांचे उल्लेख केले, तसा आणखीन एक ईश्वरदास नागर म्हणून एक तत्कालीन लेखक आहे आणि त्याचा फुतुहाद आलमगिरी म्हणून प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी असं दिलं की 1687मध्ये हा किल्ला जो आहे हा पेठचा जो जमीनदार होता त्याच्या वशिल्याने तिथला जो किल्लेदार आहे त्यांनी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला, आपला मुघलांच्या ताब्यात दिला. आणि त्यामुळे असा एक समज तयार झाला की हा किल्ला जो आहे 1687 साली मराठ्यांच्या ताब्यात गेला असा. पण ठीक आहे, एक पुरावा म्हणून तो देखील एक धागा आपल्याला धरावा लागतो. पण माझं मत असं आहे की किल्ला साधारणतः 1684च्या पहिल्या 6 महिन्यात मुघलांकडे गेला असावा. त्याला कारण असं आहे की खाफी खान जो आहे ज्याचा आत्ता मी उल्लेख केला होता, त्या खाफी खानाने एक महत्त्वाची माहिती आपल्याला पुरवत होतो जी कुठल्याही मराठी साधनांमध्ये नाही आहे. खाफी खानाने असं लिहून ठेवलं की जेव्हा हा लढा म्हणजे वेढा औरंगजेबाने उठवला तेव्हा संभाजीराजांनी या किल्लेदाराचा मोठा सन्मान केला. एक त्याला रत्नजडीत कडं त्याला दिलं आणि एक रत्नजडीत कडं आणि रोख रक्कम त्याला दिली आणि त्याचा मोठा सन्मान करून त्याला दुसऱ्या मोठ्या किल्ल्यावरती त्याची बदली केली आणि त्याच्या जागी दुसरा किल्लेदार आणला. खाफी खान पुढे असं लिहितो की हा किल्लेदार, बदलून आलेला किल्लेदार हा मुघलांना फितूर झाला आणि त्यांनी नेकनाम खान जो मुल्हेरचा किल्लेदार होता त्याच्या मध्यस्थीने त्यांनी हा जो किल्ला आहे हा मुघलांच्या ताब्यात दिला. या घटना खाफी खान 1682 आणि 83 सालातल्या सांगतोय, जेव्हा तो तिथे येऊन गेला होता त्याला. मात्र सेतुमाधवराव पगडींनी या 1682-83 सालाच्या तिथे स्वतःची 1687 हे साल त्यांच्या पुस्तकात टाकून दिलं आणि त्यांनी असं दर्शवलं की 1687मध्येच गेलेला आहे किल्ला. पण मी या खाफी खान आणि या सर्व लेखकांचे इंग्रजी अनुवाद पण मुद्दाम तपासले आणि त्यानुसार मला खाफी खान म्हणतो ते महत्त्वाचं वाटलं. पण त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा पुरावा माझ्या हाती आला आणि तो म्हणजे मुघल दरबारांमधला. माझ्या भाषणांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी हे जे सगळे अभ्यास केला आहे त्या मुघल अकबरांच्या द्वारे केलेला आहे. मुघल अकबर म्हणजे काय असते की बादशाह औरंगजेबाला रोज त्याचा जो सेक्रेटरी आहे तो त्या दिवशी घडलेल्या किंवा त्याच्या आधीच्या 2-4-8 दिवसामध्ये घडलेल्या घटनांचा वृत्तांत सांगत असे आणि आत्तापर्यंत त्याचे मिनिट्स लिहिले जात असे, तर त्याला बादशाहाची संमती घेत असे. अशी अखबारं जी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा ऐतिहासिक फारसी साहित्य खंड 6वा म्हणून प्रख्यात इतिहासकार गह खरेंनी संपादित केलेला ग्रंथ आहे. त्याच्यात जेवढी रामशेजविषयी माहिती आलेली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यात एक 15 ऑक्टोबर 1684चं फार महत्त्वाचं जे पत्र आहे ते त्याच्यामध्ये आहे आणि ते पत्र काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. पत्र अगदी 4 ओळीच वाचत आहे. त्याच्यातले गुलशनाबादचा ठाणेदार म्हणजे नाशिकचा इक्राम खान याने
शत्रूच्या 20 लोकांना कैद करून हुजरू पाठवले. म्हणजे इक्राम खान या माणसांनी, जो गुलशनाबादचा ठाणेदार आहे, त्यांनी 20 लोकांना कैद करून सरकारकडे, शासनाकडे म्हणजे बादशाहकडे पाठवलेलं आहे. पैकी एक जण रामशेजच्या किल्लेदाराचा औरस पुत्र व दुसरा शत्रूकडील तळकोकणातील देशमुखाचा मुलगा आहे. हुकूम झाला की दोघांकडून सर्व माहिती घेऊन त्यांना इहतिमाम खानाच्या स्वाधीन करावे. हा उल्लेख असं स्पष्ट दर्शवतो की रामशेजचा जो किल्लेदार आहे मुघलांचा आहे, कारण की त्याच्या मुलाचा उल्लेख शत्रूकडला मुलगा म्हणून उल्लेख नाहीये. दुसऱ्या मुलाचा उल्लेख मात्र शत्रूकडील देशमुखाचा मुलगा म्हणून उल्लेख आहे. आणि त्याच करता तो जो ज्यांनी पकडलाय तो बादशहाला विचारतोय की व्हॉट ॲक्शन शुड आय टेक, कारण की रामशेजचा किल्लेदार आपला आहे तर त्याच्या मुलगा त्याच्याबरोबर सापडलेला आहे, तर मी काय करायचं आहे ऑप्टिमध्ये. त्याच्यावर बादशहानी त्याला मार्मिक उत्तर दिलेलं आहे की तुम्ही त्यांना अटक करा. आणि त्याचबरोबर बादशहानी एक मोठी अशी एक ही काढलेली आहे, एक त्याला काय म्हणू आदेश काढलेला आहे आत्ताच्या भाषेमध्ये. त्या आदेशामध्ये बादशाह काय म्हणतो, त्यांनी बादशहाने आदेश काढला आहे की दक्षिणेतील सर्व किल्लेदारांना आतिश खानाने म्हणजे बादशहाच्या दुसरा सेक्रेटरीनी लिहावं की किल्ल्यात सरकारतर्फे बंदूकधारी आहेत, त्यांचे जे कोणी भाऊबंद संभाच्या चाकरीत असल्याचे उमगले तर त्यांना कैद करावे. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत थोडंसं नाव घेऊन जायचं, काय उदाहरण द्यायचं झालं तर बाप आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि मुलगा गेलेला आहे BJPमध्ये, अशी परिस्थिती चालणार नाही असं औरंगजेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. असे जे असतील त्यांनी एकतर इकडे तरी असलं पाहिजे तर तिकडे तरी असलं पाहिजे, आणि असे जर का तिकडे आहेत असं लक्षात आलं तर त्यांना पकडा आणि त्यांना कैदेत टाका, इतक्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. तर सांगायचा मुद्दा हा की 1684च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये किल्ला जो आहे हा बहुधा त्या किल्लेदारांनी हा मुघलांच्या ताब्यात दिलेला असावा. आता आपण याचा संघर्षाचा थोडासा आढावा घेऊया की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एप्रिल ते नोव्हेंबर हे 8 महिने हा लढा चाललेला आहे. आणि या 8 महिन्यामध्ये मुघलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, परंतु त्यांना म्हणावं असं यश आलेलं नाही. संपूर्ण लढ्याचं सूत्रसंचालन स्वतः बादशाह औरंगजेब करतोय. स्वतःच्या उत्कृष्ट सेनापतींना त्यांनी पाठवलेलं आहे, तरी देखील किल्ल्याची शिबंदी ती शरण आलेली नाहीये, ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते. मराठ्यांकडे स्वतः संभाजी महाराज हे हा लढा लढवत आहेत आणि त्यांचे जे कारभारी आहेत केसो त्रिमल, त्यांनी त्रिंबकला ठेवलेलं होतं आणि त्रिंबकमधून केसो त्रिमल संपूर्णपणे शिबंदीला रसदेचा पुरवठा आणि अन्य गोष्टींची मदत करत होते. मानाजी मोरे आणि रूपाजी भोसले जे आहेत हे देखील या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लढलेले आपल्याला दिसतात. तर संपूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की या घेऱ्यामधला जो सगळा लढा आहे हा देखील मराठ्यांनी जिंकलेला आहे. पण किल्ला, प्रत्यक्ष किल्ला आणि त्याच्यातला घेरा त्याच्या तळाचा, ह्याच्यामधल्या लढतीचं संपूर्ण श्रेय आपल्याला किल्लेदाराला द्यायला लागतं. आपल्या दुर्दैवाने किल्लेदाराचं नाव माहिती नाही आहे. अनेक प्रकारे इतिहासकार म्हणजे काही आता इतिहासकारांनी काही पुस्तकं लिहिली असेल, त्यांनी येसूजी वगैरे ही नावं दिलेली आहेत, ही संपूर्णपणे चुकीची आहेत. या संपूर्ण रामशेजच्या लढ्यावरती मी एक 40 ते 50 पानाचा लेख किल्ला नावाच्या एका दिवाळी अंकात मागच्या वर्षी लिहिला आहे. मला सर्व गोष्टींचं इथे आपलं स्पष्टीकरण देणं शक्य नाही वेळेच्या अभावी, जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा. त्याच्यात इतिहासकारांनी देखील कोणत्या चुका या बाबतीतल्या केलेल्या आहेत, नावाच्या संबंधी कशा चुका केलेल्या आहेत हे देखील मी पूर्ण पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. तर किल्लेदाराचं नाव आपल्याला माहीत नाही, नाव माहीत नसलं तरी आपलं काही बिघडत नाही. त्यांनी केलेली कामगिरी हे अतुलनीय आहे. त्यांनी नुसतं धैर्य आणि चिकाटी दाखवलेली नाही, तर त्यांनी धूर्तपणा देखील दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर तो अतिशय प्रामाणिक आहे, कारण की तुम्ही असं धरून चाला, आपल्याकडे जरी पुराव्यानिशी उल्लेख नसला तरी अनेक प्रकारे मुघलांनी त्याला आमिष दाखवलेली असणार आहे आणि आपल्याकडे येण्याचं त्याला आमंत्रण दिलेलं असणार आहे. त्या कुठल्याही आमिषांना तो बळी पडला नाही, हे अतिशय ह्याचं वैशिष्ट्य आहे या लढ्याचं. त्याचबरोबर तुम्हाला एक मी आणखी सांगू इच्छितो, ज्यांना युद्धशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा एक जनरल स्टेटमेंट केलं जातं, गनिमी कावा होता, गनिमिकामुळे लढत होते. जेव्हा तुम्ही सूक्ष्म इतिहास युद्धतंत्रांचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की बहुसंख्य प्रकार जे आहेत हे रात्री घडतात आणि रात्री घडवलेले आहेत. रामशेजवरचे दोन्ही महत्त्वाचे जे प्रसंग आहेत, तिन्ही महत्त्वाचे प्रसंग आहेत हे रात्री घडलेले आहेत. कासिम खानाची जी हल्ला आहे, ज्याच्यात जवळजवळ 500 ते 1000 लोक जखमी मृत्युमुखी पडले, हा संपूर्ण रात्री घडलेला प्रसंग आहे. त्याचबरोबर उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर तानाजी मालुसरेंनी जो सिंहगड जिंकलाय तो रात्री जिंकलेला आहे. कोंडाजी फर्जंदांनी ज्या माळा लावून जो पन्हाळगड जिंकलाय तो रात्री जिंकलेला आहे. स्वयं शिवाजी महाराजांनी
जो शाहिस्ते खानावरती छापा टाकलेला आहे रात्री, ज्याला आताच्या भाषेत लोक सर्जिकल स्ट्राईक म्हणायला लागले, तो देखील रात्री केलेला आहे. आणि श्रोतेहो, माझं असं स्वतःचं माझ्या अभ्यासानुसार मत आहे की आग्र्याहून सुटका ही देखील रात्रीच झालेली आहे. रात्री 2 ते पहाटे 5च्या अंधारामध्ये झालेली आहे. पण त्याच्याविषयी स्वतंत्र अभ्यास करून स्वतंत्र मांडणी केव्हा तरी अशी संधी मिळाली की आपल्या पुढे करेल. सांगायचा मुद्दा मला हा आहे की बहुसंख्य प्रकार जे आहेत हे त्या ह्याच्यात आपल्याला असं दिसेल की रात्री घडलेले आहे. आपण आता असा विचार करू की या मराठ्यांचं यश कशाबद्दल आहे. आपल्याला असं दिसतं की मराठ्यांचं यश आहे आणि मुघलांचं अपयश आहे. तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मुघल अपयश आहे म्हणजे त्यांचं ते कमी पडले किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं. कारण की नेहमी आपल्याला माहिती आहे की मुघली लवाजमा हा मुळात सैन्याची मोबिलिटी इतकी कमी आहे, त्यांना पुढे जायलाच इतका वेळ लागत असते. मुघल सैन्य घोडेस्वार हे देखील जड घोडदळ असतात, म्हणजे घोड्याकडे स्वाराकडे एवढं सामान असे, त्यामुळे ते पण शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये यांनी हा लढा मुघलांच्या अपयशामुळे किंवा त्यांच्या कमकुवतपणामुळे मराठे जिंकलेत असं नाही. मुघलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. आपल्याला ऐकू येत आहे ना? तर मुघलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. त्यांनी कुठेही कसूर केलेली नाही, कुठेही आळशीपणा केलेली नाही, कुठेही दिरंगाई केलेली नाही. परंतु मराठे अतिशय उत्तम रीतीने, चिकाटीने, धैर्याने, जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने लढले आणि आपल्या राजाच्या मिठाला जागले. याच्यामुळे मराठ्यांचा त्याच्यामध्ये विजय मिळालेला आहे त्यांना, आणि त्यांना मुघलांना त्याच्यामध्ये अपयश मिळालेलं आहे. तर या विजयाला, कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा विजय मिळतो तेव्हा 3 प्रकारचे विजय असतात. एक समोरची बाजू जी दुबळी आहे त्याच्यावरती बलिष्ठ बाजू जी आहे ती सहजरित्या विजय मिळवते आणि तो खणखणीत विजय असतो, म्हणजे पूर्णपणे तो विजय असतो, त्याच्यात काही कमी जास्त नसतं. दोन्ही सैन्य जेव्हा तुल्यबळ असतात तेव्हा त्याच्यातल्या एकाला विजय मिळतो, पण तो विजय जो असतो तो खूप कष्टाने आणि किंमत मोजून मिळवलेला विजय असतो. जसा विजय आपल्याला दिसेल की अब्दालीने पानिपतवर मराठ्यांवर विजय मिळवलेला विजय, या विजयाने अब्दालीचा काही फारसा फायदा झालेला नव्हता. त्याला पायरिक विक्टरी असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर अशा विजयाला काही फारसा अर्थ नसतो. पण तिसरा मात्र विजय असा असतो की जो तुटुंज शक्तीनिशी, कमी शक्ती असलेल्या एका बाजूने बलिष्ठ असलेल्या शक्तीवरती मिळवलेला विजय असतो. तर रामशेजचा जो विजय तो तशा प्रकारचा विजय, आणि त्याच्याकरता त्यांना जो त्या शिबंदीला जो आधार झाला आहे तो किल्ल्याचा झालेला आहे. आणि या किल्ल्यांच्या निर्मितीला आणि त्याच्या संपूर्णपणे त्या किल्ल्यांच्या मजबूतीला खरी जर का कोणी दूरदृष्टीने त्याच्याकडे पाहिलं असेल आणि ते उभे केले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यामुळे मला एक शिवाजी महाराजांचं खूप आवडणारं वाक्य तुम्हाला सांगतो, जे शिवदिग्विजय या बखरीत आहे. शिवदिग्विजय बखर ही उत्तरकालीन, म्हणजे इसवी सन 1800 नंतरची आहे, परंतु काही धागे त्याच्यामध्ये मिळतात इतिहासाचे, नाही असं नाही. महाराजांचे जे कारभारी होते मोरोपंत आणि दुसरे निराजी पंत, त्यांनी महाराजांकडे अशी चिंता व्यक्त केली की खर्च खूप होतोय किल्ल्यांकरता. म्हणजे बहुतेक 1671-72 सालं असावी जेव्हा मोठ्या प्रमाणावरती खर्च जो ह्या किल्ल्यांवरती विशेषतः रायगडावरती होत होता. मी माझ्या अलीकडेच रायगडावरती केलेल्या भाषणात त्याचे एक चार्ट संपूर्ण दाखवलेला होता की 1,75,000 होन हे एका वर्षात खर्च झालेले आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च चाललाय म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली. तेव्हा महाराजांनी त्यांना जे उत्तर दिलं आहे ते इतकं मार्मिक आहे. महाराज त्यांना असं म्हणतात की सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. दिल्लींद्रासारखा शत्रू म्हणजे बादशाह औरंगजेब. तो आला तरी नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहेत. 360 किल्ले आपल्याकडे आहेत. एक किल्ला वर्षभर लढला तरी 360 वर्ष पुरतील. आणि खरोखरी पुढच्या काळात असं घडलं की 360 वर्ष नाही, पण बादशाह औरंगजेबला 25 वर्ष महाराष्ट्रात लढावं लागलं. आणि तुम्हाला असं दिसेल की 1699 ते 1706 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये बादशहानी स्वतः कॅम्पेन करून, इथे तरी त्यांनी बहादूर खान किंवा शहाबुद्दीन खानाला पाठवलं आहे. तिथे बादशाह स्वतः लढत होता. पन्हाळगड असो, राजगड असो, तोरणा असो, साताऱ्याचा किल्ला असो, वसंतगड असो, असे 6 वर्षामध्ये फक्त 9 किल्ले औरंगजेब बादशाह जिंकू शकला आहे. म्हणजे एक किल्ला जिंकायला 8-8 महिने स्वतः बादशाहाला लागले होते, अशी परिस्थिती होती. कारण मराठ्यांच्या किल्ल्यांचं तसं वैशिष्ट्यच तसं आहे. एक धडा होता, परंतु तो शिकण्याचा औरंगजेबाने नाकारला. त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्यांनी नाकारला. कुठलीही लढाई जी असते, कुठलंही युद्ध जे असतं ते साध्य नसतं, ते साधन असतं. कोणता तरी एक राजकीय फायदा, हेतू जो असतो तो साध्य करायचा असतो, म्हणून लढाई करायची असते. लढाई करता लढाई कोणी सैन्य दोन्ही पक्ष करत नाही.
पण औरंगजेब नेमका तेच विसरला. 1635-36 मध्ये शहाजहाननी महाराष्ट्रातलं जे लढाई होती, युद्ध होतं ते संपवलं. त्यांनी आदिलशाहीशी तह केला, शहाजीराजांना जाऊ दिलं, त्यांना पराभूत केलं, निजामशाहीचा प्रदेश स्वतःच्या ताब्यात गेला, तो दिल्लीला निघून गेला. नंतरच्या काळात स्वतः मिर्झा राजा जयसिंग जे औरंगजेबाचे सरदार होते, त्यांनी महाराजांसारख्या महाराजांनाही हरवून दाखवलं आणि पुरंदरच्या तहात तह करून त्यांनी महाराजांना आग्र्याला जायला लावलं. पण युद्ध कुठे थांबवायचं आणि कुठे राजकीय तडजोड करायची हे चांगल्या नेतृत्वाला समजून घ्यावं लागतं. लोकशाहीमध्ये पंतप्रधान असतात, त्यांनाही निर्णय घ्यावे लागतात. मध्ययुगात राजे लोकांना लष्करी आणि मुलकी या दोन्ही जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे त्यांनाच ह्या ज्या जबाबदाऱ्या ते पाळाव्या लागतात. त्यामुळे औरंगजेब हा धडा शिकला नाही जो त्याला रामशेषजी शिकवला होता. कारण की रामशेष या लढ्यानंतर पुढे 25 वर्षही मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झालेली आहे. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की लिमय साहेबांच्या या क्रांती युद्ध ह्याला की ते स्वातंत्र्य युद्धात लढले, तसं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जे आहे ते तिथपासून सुरू झालेलं आहे. रामशेषचा लढा ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होती. मग औरंगजेब बादशाला जर का इथेच जर का लक्षात आलं असतं की पुढे 25 वर्ष आपल्याला कशा प्रकारे या सगळ्या भूमीत लढावं लागणार आहे, तर कदाचित त्याला वेगळ्या पद्धतीने विचार करता आला असता. परंतु तो त्यांनी केलेला नाही हे आपल्याला दिसून येतं. हा झाला औरंगजेबाच्या बाबतीतला विचार. पण दुसरी गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की या संपूर्ण दैदिप्यमान लढ्याला, स्फूर्तिदायक लढ्याला एक गालबोट लागलं आहे, एक काळी किनार आहे. ती म्हणजे जो लढलेला आणि त्यांनी यश मिळवून दिलं तो किल्लेदार गेल्यानंतर दुसरा जो आलेला किल्लेदार होता तो मुघलांना फितूर झाला, त्यांना सामील झाला. मुघलांच्या आमिषाला तो बळी पडला. आणि आता जशी आपण पक्षांतर पाहतोय तशी 1684 नंतर ते 1689 पर्यंत संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत अशा इतक्या प्रकारच्या घटना आपल्याला दिसतात. आणि खुद्द या किल्लेदारांनी या प्रकारचं पक्षांतर करून जो आधीच्या किल्लेदारांनी जे यश मिळवलं होतं त्या सगळ्या यशातल्या फायद्यांवरती, गेन्सवरती त्यांनी पाणी फिरवल्यासारखं झालं. आणि ह्याच्या संभाजी महाराजांना किती वेदना झाल्या असतील ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो की एवढ्या हिमतीने लढवलेला, इतक्या कष्टाने मिळवलेलं यश हे आपल्या हातातून निघून गेलं, याची त्यांना जाणीव झाली असेल.